हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी इम्पल्स बॅच. डिअर स्टुडंट्स, आज आपण टॉपिक कव्हर करतोय इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं वन शॉट रिव्हिजन लेक्चर. अँड दिस रिव्हिजन लेक्चर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर MSTCT 2024 प्रिपरेशन. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला या चॅप्टरचं थोडं ॲनालिसिस सांगतो. बघा, चॅप्टरचं ॲनालिसिस आपण एक्झॅक्टली काय केलं आहे. ओके, याच्यामध्ये मी काही डेटा कलेक्ट केला आहे, जो की डेटा सगळ्यात पहिल्यांदा आहे MSTCTचा. MSTCT 2021चा डेटा मी तर सांगतो तुम्हाला की 2021चं जेवढे क्वेश्चन्स अवेलेबल झाले त्याच्यामध्ये मला आउट ऑफ 8 क्वेश्चन्स माझ्याकडे अवेलेबल होते, ज्याच्यामध्ये 6 क्वेश्चन्स असे होते जे तुम्हाला विचारले गेले न्यूमेरिकल्सवरती. ओके, आणि रिमेनिंग 2 क्वेश्चन होते हे थेरोटिकल कॉन्सेप्टवरती. सेकंड थिंग, मी स्टडी केला 2022 इयरचा, ज्याच्यामध्ये 15 क्वेश्चनचा डेटा अवेलेबल आहे. आणि आउट ऑफ 15 क्वेश्चन्स 8 क्वेश्चन्स आहेत जे पुन्हा विचारले गेलेत न्यूमेरिकल्सवरती. ओके, आणि सगळ्यात थोडंसं मॅजिकल आपण बघितलं तर तो होता 2023चा पेपर, ज्याच्यामध्ये डेटा बराच अवेलेबल झाला. 54 क्वेश्चन्स आहे, आणि या 54 क्वेश्चन्सपैकी 40 क्वेश्चन्स असे आहेत जे न्यूमेरिकलवरती विचारले गेलेत. ओके, सो याचा एक अर्थ समजून घ्या की तुम्हाला या चॅप्टरचं प्रिपरेशन करायचं असेल तर फॉर्म्युला बेस्ड थोडं जास्त विचार करावा लागेल. ओके, तुम्हाला काही इम्पॉर्टंट मी फॉर्म्युले सांगणार आहे. आता न्यूमरिकल्स कशावरती विचारले गेलेत हे मला क्लिअरली आयडिया आहे. मी जे फॉर्म्युलेज तुम्हाला सांगेल तेच फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित करायचे आणि ज्याच्यावर तुम्हाला भरपूर साऱ्या न्यूमरिकलची प्रॅक्टिस करायची. आता हे तर झालं न्यूमेरिकलच्या बाबतीत. बट व्हॉट अबाउट अदर क्वेश्चन्स? आता अदर क्वेश्चन्स कसे विचारलेत याचा मी प्रॉपर स्टडी केलाय. तर ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन होते, जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॅक्ट कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या ते सांगेल, प्लस मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज पण सांगेल. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि त्याच म्हणजे इमिजिएटली ज्या दिवशी तुम्ही हे व्हिडिओ बघताय त्याच दिवशी तुम्ही या 3 वर्षांचे PYQ पण प्रॅक्टिस केले, तर मी बऱ्यापैकी शुअर आहे की 2024चा CETचा पेपर तुम्हाला सोपाच वाटू शकतो या चॅप्टरचा. ठीक आहे, सो हे नॉर्मली झालं ॲनालिसिस या चॅप्टरचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता आपण या चॅप्टरच्या थेरोटिकल कॉन्सेप्टवरती फोकस करूया, प्लस मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज सांगणार आहे ते पण आपण डिस्कस करूया. ओके, सो लेट्स प्रोसीड फॉर द फर्स्ट स्लाइड. ओके, आता या चॅप्टरची आपण सुरुवात कशी करतो बघा. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा मिनिंग व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर आपल्याला कंडक्शन बद्दल आयडिया असणं गरजेचं आहे. की जनरली आपण जे बोलतो ना की एखादी वायर आहे, वायरमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आहे, किंवा तुम्ही केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करत असाल तेव्हा तुम्ही असं बोललं असेल की त्यांनी एक एक्सपेरिमेंटल सेटअप करून दिलं असेल, जसं की डॅनियल सेल असेल, त्यामधून सोल्युशनमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आहे. आता बघा, एखाद्या वायरमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणं किंवा एखाद्या सोल्युशनमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणं, दोघांचं मिनिंग एकच असतो. आणि त्याला त्यांनी वेगवेगळे नावं दिले आहेत. जसं की आपण पहिलं जर बघितलं, जर एखाद्या मेटलमधून इलेक्ट्रिसिटी पास होत असेल तर आपण त्याला आपण बोलणार आहोत मेटॅलिक कंडक्शन. आणि जर एखादं आयनिक सोल्युशनमधून तुम्ही एखादा सबस्टन्स, एखादा सॉल्ट घेतला आहे आणि त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, त्याचं आयनिक सोल्युशन फॉर्म झालं आणि त्या आयनिक सोल्युशन्समधून इलेक्ट्रिसिटी पास केली तर त्या ठिकाणी सुद्धा कंडक्शन होते. इफ इफ इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल if electrons are responsible for the conduction of electricity, then that conduction is called as metallic conduction. आणि मेटॅलिक कंडक्शन मध्ये इलेक्ट्रिसिटी कोण कॅरी करतं, तर इलेक्ट्रॉन्स कॅरी करत असतात. पण जर तुम्ही दुसरा विचार केला, समजा मी एक डायग्राम इथे ड्रॉ करतोय, इथे आपण जस्ट अशी एक डायग्राम ड्रॉ केली आहे आणि याच्यामध्ये आपण सपोज ॲनोड कॅथोड असे डीप केले आहेत. ओके, अशा डायग्राम्स मी खूप काही ड्रॉ केले असतील. आणि इथे आपण काहीतरी इलेक्ट्रोलाइट घेतलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, की या इलेक्ट्रोलाइटमध्ये काय प्रेझेंट असणं गरजेचं आहे, आयन्स असणं गरजेचं आहे. इफ देर इज अ प्रेझेन्स ऑफ आयन्स देन दिस सोल्युशन कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी, किंवा या सोल्युशनला आपण एक प्रकारचं काय बोलतो, दिस इज वन टाइप ऑफ इलेक्ट्रोलाइट. ओके, सो इलेक्ट्रोलाइट इज रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रोलाइटमध्ये कोण प्रेझेंट असतात, तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतात जे इलेक्ट्रिसिटी कॅरी करतात. सो इन केस ऑफ इलेक्ट्रोलिटिक कंडक्शन, आयन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, चलो पुढे बघूया. सेकंड पॉईंट महत्वाचा कुठला आहे. एक फॉर्म्युला मी तुम्हाला दिला आहे जो की आहे इलेक्ट्रिकल कंडक्टन्स ऑफ सोल्युशन. ओके, इलेक्ट्रिकल कंडक्टन्सला आपण सिम्बॉल यूज करतोय G. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज गिवन बाय द सिम्बॉल G. आणि जर
रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स घेतला, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिकल कंडक्टन्स. आणि इलेक्ट्रिकल कंडक्टन्सचं युनिट MCQ साठी विचारलं जाऊ शकतंय. ठीक आहे, तर हा पॉईंट CET पॉईंट ऑफ व्ह्यू मार्क करतोय. तर व्हॉट इज अ युनिट ऑफ SI युनिट ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टन्स, दॅट इज सिमेन. सिमेनला आपण रिप्रेझेंट करतोय कॅपिटल S, दॅट इज पर ओहम. ओके, सो त्याच्यानंतर आपल्याला एक रिलेशन माहिती आहे की रेजिस्टन्स. समजा माझ्याकडे एखादं मटेरियल आहे, सपोज दर इज वन मटेरियल, आणि या मटेरियलची काहीतरी लेंथ आहे. सपोज या मटेरियलची आपण काहीतरी लेंथ कन्सिडर केली, आणि या मटेरियलचा काहीतरी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन सुद्धा आहे. दिस इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ मटेरियल. रेजिस्टन्स इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. जितकी लेंथ जास्त असेल तेवढा रेजिस्टन्स सुद्धा जास्त असतो. जितका एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असेल तेवढा रेजिस्टन्स मात्र कमी असेल. सो एक स्टँडर्ड रिलेशन आपण इथे मेन्शन करतोय. रेजिस्टन्स, here is a standard relation. Resistance is directly proportional to length and inversely proportional to area of cross section. मग हा प्रोपोर्शनल साइन आपण रिमूव्ह केला. प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केल्यानंतर आपलं एक रिलेशन भेटलं आहे, दॅट इज R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन ए. यातलं ही जी नवीन टर्म आहे ना, रो, रो इज कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी. आपण रेजिस्टिव्हला डिफाईन करू शकतोय. रेजिस्टिव्हिटी डिफाईन करायची असेल तर मी असं सांगू शकतोय की त्या मटेरियलची लेंथ किती असली पाहिजे, 1 मीटर असली पाहिजे, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती असलं पाहिजे, 1 मीटर स्क्वेअर असलं पाहिजे. इफ द if the length of material is 1 meter and area of cross section is 1 meter square, then we can write rho is equal to R. So resistivity is nothing but it is a resistance of material which having length 1 meter and area of cross section 1 meter square. Then it is called as resistivity rho. रेजिस्टिव्हिटी म्हणजे हा एक प्रकारचा रेजिस्टन्स असू शकतोय, पण त्याला कंडिशन महत्वाची आहे की लेंथ किती असली पाहिजे, 1 मीटर, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती असलं पाहिजे, 1 मीटर स्क्वेअर असलं पाहिजे. ओके, सो चला आता हे झालं एक इम्पॉर्टंट रिलेशन. याच्या पुढे आपण डिस्कस करूया आता. नेक्स्ट, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी सुद्धा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. कंडक्टिव्हिटीसाठी बघा काय सांगतोय. हा जो काही इलेक्ट्रिकल कंडक्टन्स आपण सिम्बॉल वापरला होता, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स दॅट इज G, जो आपण इथे रिलेशन वापरतोय. इलेक्ट्रिकल कंडक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स, हे आपण ऑलरेडी मेन्शन केलंय. आणि आपला ऑलरेडी एक रिलेशन माहिती होतं. कुठलं रिलेशन माहिती होतं की आपल्याला रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हे रिलेशन मी इथे यूज केलंय याच्यामध्ये. इथल्या रेजिस्टन्सला मी रिप्लेस करून काय केलंय, फक्त L अपॉन ए प्लेस केलंय, त्याला सिम्प्लिफाय केलंय. मला एक नवीन इक्वेशन मिळाले, G is proportional to A, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ, असं पण लिस्ट सांगितलंय. हे प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह करून मी ते कॉन्स्टंट टाकलंय, ज्या कॉन्स्टंटला आपण बोलतोय कंडक्टिव्हिटी. मग एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे जो असणार आहे कंडक्टिव्हिटीवरती. ओके, सो कंडक्टिव्हिटी बद्दल काय माहिती असणं गरजेचं बघा. हा जो G इज इक्वल टू के इंटू L अपॉन ए आहे, तोच मी मॉडिफाय करतोय के साठी, कंडक्टिव्हिटी. सो फॉर्म्युला असं मॉडिफाय केलाय, कंडक्टिव्हिटी के इज इक्वल टू G इंटू L अपॉन ए, और वी कॅन राईट के इज इक्वल टू L अपॉन आर ए. आता L अपॉन आर ए असं मी का मेन्शन केलंय, कारण या इक्वेशन मधला जो काही आपण जे इक्वेशन मेन्शन केलं स्टार्टिंगला, G इज इक्वल टू 1 अपॉन आर, मी काय केलंय, हा जो G आहे हा रिप्लेस करून ते 1 अपॉन आर टाकला, म्हणून मला एक नवीन इक्वेशन मिळालंय. तर हा इक्वेशन, आता बघा तुम्हाला याच्यातलं महत्वाचं काय माहिती का, तुम्हाला सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त इक्वेशन आणले कसे मी समजून सांगतोय. या इक्वेशन मध्ये हे जे लास्ट इक्वेशन आपल्याला भेटलंय ना, या सगळ्या इक्वेशन मध्ये त्याच्यावरती मात्र क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. सो मी तुम्हाला जे स्टार्टिंगला अनालिसिस करून दिलं होतं, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहे ज्यांच्यावरती न्यूमेरिकल्स खूप जास्त विचारले जातात, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. सो याच्यावरचे तुम्हाला जिथे कुठे न्यूमेरिकल्स सापडतील, 21, 22, 23 किंवा कुठलंही पब्लिकेशन वापरा, तर याच्या टाईपचे न्यूमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. ठीक आहे, जे न्यूमेरिकल असतील. आता पुढे बघूया. सगळ्यात हायेस्ट वेटेज तुम्हाला या टॉपिकला द्यायचं आहे. जसं मी इथे हेडिंग मेन्शन केलं, इट्स अ रिलेशनशिप बिटवीन कंडक्टिव्हिटी अँड मोलर कंडक्टिव्हिटी. बघा, कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटीमध्ये काय रिलेशन आहे, दॅट इज लॅमडा इज इक्वल टू 1000 के अपॉन सी. याच्यामधला जो लॅमडा व्हॅल्यू आहे, त्या लॅमडा व्हॅल्यूला आपण बोलत असतो इट्स अ मोलर कंडक्टिव्हिटी. दिस इज मोलर कंडक्टिव्हिटी. सेकंड थिंग, 1000 तो कॉन्स्टंट आहे, के इज नथिंग बट इट्स अ कंडक्टिव्हिटी. दिस इज कंडक्टिव्हिटी. आणि त्यातला जो सी आहे त्याला आपण म्हणू शकतो इट्स अ मोलर कॉन्सन्ट्रेशन. मोलर कॉन्सन्ट्रेशन. बघा, या 3 टर्म्स आहेत. आउट ऑफ 3 टर्म्स
तुम्हाला एक्झामिनर कुठल्या पण 2 टर्म्स दिलेल्या असतात. तुम्हाला त्या थर्ड टर्म फाइंड आउट करायची असते. या एम-सी-क्यूला तुम्हाला 100% इम्पोर्टन्स द्यायचं आहे, या टाइपच्या फॉर्म्युलेला. याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होतील. ठीक आहे. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 के अपॉन सी. कीप इन माइंड. ओके. चल आता पुढचा टॉपिक बघूया आपण. एक नॉर्मल रिलेशन आहे. आता बघा हा टॉपिक मी कशामध्ये कन्सिडर करणार. दिस इज टॉपिक बेस्ड ऑन द फॅक्ट. बघा चॅप्टरचं ॲनालिसिस पूर्ण केलं गेलं. त्याच्यानंतर मी पूर्ण ॲनालिसिस केल्यानंतर असं कन्क्लुजन आलं आहे की न्यूमेरिकल्स प्लस थेरीज आपण विचार केला. न्यूमेरिकलसाठी मी तुम्हाला सांगतो की कुठले फॉर्म्युले वेल प्रिपेअर करायचे आणि थिअरीसाठी बोललो होतो की काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे, ज्या फॅक्ट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता त्या फॅक्ट कुठल्या आहेत, जसं की बघा ही पहिली फॅक्ट तुम्हाला सांगितलं आहे की सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आणि सोल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी यांचं यांची व्हॅल्यू वाढते किंवा कमी होते. पण ती कशा वेळेने कमी होते बघा. जर समजा आपण कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करणं याचाच अर्थ आपण त्या सोल्युशनला काय करतोय, डायल्यूट करतोय. आपण कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करतो आहे म्हणजे सोल्युशनला आपण डायल्यूट करतोय. जर आपण सोल्युशनला डायल्यूट केलं म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं, तर कंडक्टिव्हिटी सोल्युशनची कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. जर आपण या केसमध्ये जर आपण केसमध्ये सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज करत असेल, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं तर त्याची कंडक्टिव्हिटी सुद्धा डिक्रीज होते. ही पहिली फॅक्ट. सेकंड फॅक्ट अशी आहे, जर आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलंय म्हणजेच मी त्या सोल्युशनला काय केलंय, डायल्यूट केलं आहे. जर मी त्या सोल्युशनला डायल्यूट केलं असेल तर आता मात्र मोलर कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे. ही महत्त्वाची फॅक्ट आहे, याच्यावरती एमसीक्यू एक्सपेक्टेड आहे. ओके. त्याच्यानंतर एक सेल कॉन्स्टंट वाला पॉईंट आपण डिस्कस करू. बघा ऍक्च्युली सेल कॉन्स्टंट समजून घेण्याच्या आधी आपल्याला एक सेल असतो, तो आपण यूज करतो टू मेजर द कंडक्टिव्हिटी, आणि त्या सेलचं नावच काय असतं, कंडक्टिव्हिटी सेल. आता हा कंडक्टिव्हिटी सेल एक्झॅक्टली काय करतो बघा. याचं मी तुम्हाला जे सिंपल कन्स्ट्रक्शन सांगतोय की याच्यामध्ये एक प्लास्टिक कंटेनर आहे, जे इथे मी शो केलंय. दिस इज वन प्लास्टिक कंटेनर. पूर्वी हे ग्लासचं असायचं, बट आता त्याला प्लास्टिकमध्ये कन्वर्ट केलं गेलं. या प्लास्टिक कंटेनरच्या इनसाइडला ही जी प्लेट तुम्हाला दिसत आहेत ना, अशा 2 प्लेट, या प्लेट कशापासून बनलेल्या असतात, दिस प्लेट्स आर मेड अप ऑफ प्लॅटिनम. आणि या 2 प्लॅटिनमच्या मधलं जे डिस्टन्स आहे ना, हे नेहमी फिक्स असतं, हे कधी डिस्टन्स चेंज होत नाही. त्यानंतर या प्लॅटिनमचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे तो पण फिक्स असतो. म्हणजे बघा, डिस्टन्स बिटवीन 2 प्लॅटिनम प्लेट दॅट इज एल, आणि त्या प्लॅटिनम प्लेटचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हे फिक्स आहे. या 2 व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. आणि हा जो कंडक्टिव्हिटी सेल आहे, हा कंडक्टिव्हिटी सेल आपल्याला ज्या सोल्युशनचं मेजरमेंट करायचं आहे त्या सोल्युशनमध्ये फक्त काय करून द्यायचा, डीप करून द्यायचा. सो तुम्हाला इमिजिएटली त्या सोल्युशनची काय मिळते, कंडक्टन्स मिळतो. सो हे कंडक्टन्स फाइंड आउट करण्यासाठी जो डिव्हाइस यूज करायचा असतो, तो डिव्हाइस कुठला असतो, कंडक्टिव्हिटी सेल. आता या कंडक्टिव्हिटी सेलच्या 2 व्हॅल्यू कॉन्स्टंट असतात, जे की मी तुम्हाला सांगितलं होतं. नंबर 1, डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल प्लेट्स. एल म्हणजे काय, इट्स अ डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल प्लेट्स. ओके. म्हणजे या डिस्टन्स, या दोघांमध्ये डिस्टन्स जे आहे ते कसं असतं, नेहमी कॉन्स्टंट असतं. सेकंड थिंग, जो ए आहे, ए इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ इलेक्ट्रोड. दिस इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, जो फिक्स आहे, जो कॉन्स्टंट आहे. मग आपण या दोघांचा जर रेशो घेतला, या दोघांचा जर आपण इथे रेशो घेतला एल अपॉन ए, तर एल कॉन्स्टंट आहे, ए पण कॉन्स्टंट आहे. त्यांचा येणारा आन्सर सुद्धा कॉन्स्टंटच असणार आहे. सो ते कॉन्स्टंटला आपण मार्क केलं सिम्बॉल बी ने, आणि त्या बीलाच आपण काय बोलतो, सेल कॉन्स्टंट बोलतो. सो व्हॉट इज सेल कॉन्स्टंट? सेल कॉन्स्टंट इज द रेशो ऑफ डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल प्लेट्स अँड द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. याला आपण जनरली बोलतोय सेल कॉन्स्टंट. ओके. आफ्टर दिस एक फॉर्म्युला आहे, जो आपण याच्या आधी बघितला होता, त्याला आपल्याला मॉडिफाय करायचं. फॉर्म्युला कुठला बघितला होता बघा आपण, के इज इक्वल टू एल अपॉन आर ए. हा फॉर्म्युला मी रिसेंटली तुम्हाला सांगितला, जो कसा आणला ते पण आपण डिस्कस केलं. आता फक्त तुम्हाला काय करायचं माहिती का, यातली जी एल अपॉन ए टर्म आहे, जिथे आपण एल अपॉन ए ला रिप्लेस करून काय टाकू शकतोय, बी टाकू शकतोय. सो मी फक्त काय करणार, एल अपॉन ए ला रिप्लेस करून जर मी बी टाकलं, तर मला एक नवीन इक्वेशन मिळालं आहे, दॅट इज के इज इक्वल टू बी अपॉन आर. हे इक्वेशन तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवा. किंवा बऱ्याचदा हे जे इक्वेशन आहे ना, के इज इक्वल टू बी अपॉन आर, त्याला मोस्ट ऑफ द तुम्हाला बी विचारलेला असतो. मोस्ट ऑफ द न्यूमेरिकल मी ऑब्झर्व केलं, त्यात तुम्हाला सेल कॉन्स्टंट विचारलेला असतो. ओके. हा जो सेल कॉन्स्टंट आहे तो फाइंड आउट करायचा असेल, तुम्हाला कंडक्टिव्हिटी माहिती असली पाहिजे आणि रेजिस्टन्स माहिती असलं पाहिजे. ठीक आहे.
सो दोघांचा अर्थ एकच आहे, दोघं फॉर्म्युला लक्षात ठेवा. नाव नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे ज्याला आपण नाव दिलंय इलेक्ट्रोकेमिकल सेल. बघा जनरली इलेक्ट्रोकेमिकल सेल काय असतात माहिती का? ज्या सेलमध्ये, मी इथे डाऊन साईडला डिस्कस करतोय, ज्या सेलमध्ये कन्व्हर्जन होतं. कसं कन्व्हर्जन होतं असं माहिती का? इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकलमध्ये होतं किंवा केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकलमध्ये होत असतं. तर अशा टाईपच्या सेलला आपण जनरली काय बोलत असतो? इलेक्ट्रोकेमिकल सेल. Such type of cell are said to be electrochemical. Those cell which convert electrical to chemical or chemical to electrical, that type of cell are said to be electrochemical cell. मग या इलेक्ट्रोकेमिकल सेलचे दोन टाईप आपण केले. नंबर 1 इलेक्ट्रोलिटिक सेल अँड नंबर 2 गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्होल्टाइक सेल. नीट समजून घ्या, यांच्यावरती सीईटीला क्वेश्चन विचारले गेलेत फॅक्ट बेसिसवरती, जे की मी आता तुम्हाला फॅक्ट सांगतोय. तुम्ही खूप स्पीडली एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता जर फॅक्ट तुम्हाला माहिती असतील तर. तर इलेक्ट्रोकेमिकल सेलचा जो पहिला टाईप आहे जो आपण आता डिस्कस करतोय, ज्याचं नाव आपण दिलंय इलेक्ट्रोलिटिक सेल. व्हॉट इज दिस इलेक्ट्रोलिटिक सेल? इलेक्ट्रोलिटिक सेल आर दोज सेल विच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. हे कन्व्हर्जन करत असतो इलेक्ट्रिकल टू केमिकल. म्हणजे बघा, समजा मी इथे तुम्हाला एक डायग्राम दाखवतोय. सपोज मी इथे एक डायग्राम ड्रॉ केली आणि याच्यामध्ये आपण सपोज काही इलेक्ट्रोड डीप केले, सपोज असे इथे आपण काहीतरी इलेक्ट्रोड डीप केले आणि या सेलमध्ये, या व्हेसलमध्ये काही ना काही आपण घेतलंय इलेक्ट्रोलाइट. यांना आपण प्रॉपरली विथ हेल्प ऑफ वायर सपोज कनेक्ट केलं असं. ठीक आहे. यातला सपोज हा ॲनोड आहे, हा कॅथोड आहे. आता होतं काय माहिती का एक्झॅक्टली? तुम्ही इथे बॅटरी कनेक्ट केली आहे, म्हणजे तुम्ही पास करताय काय पास करताय? इलेक्ट्रिकल एनर्जी त्याला प्रोव्हाइड करताय, इलेक्ट्रिसिटी तुम्ही पास करताय. आता ही इलेक्ट्रिसिटी जेव्हा या सोल्युशनमधून किंवा या इलेक्ट्रोलाइटमधून फ्लो होत असते, इलेक्ट्रिसिटी जेव्हा या इलेक्ट्रोलाइटमधून फ्लो होत असते, तेव्हा या केसमध्ये आयन्सचं काय होतं? मायग्रेशन होतं. आणि आयन्सचं मायग्रेशन झालं तर ऑब्व्हियसली आपण म्हणतो की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आहे. सो काय झालं एक्झॅक्टली? इलेक्ट्रिकल एनर्जी ही वापरली गेली आणि तेव्हा काहीतरी केमिकल चेंज झाला. इथे काहीतरी केमिकल चेंज झालाय. सो इलेक्ट्रिकल एनर्जी जेव्हा कन्व्हर्ट केली जाते आणि त्याला कन्व्हर्ट केल्यानंतर तुम्हाला मिळते एखादी केमिकल एनर्जी, तेव्हा त्या टाईपच्या सेलला आपण कन्सिडर करू शकतो ॲज अ इलेक्ट्रोलिटिक सेल. इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये ॲनोड इज ऑलवेज पॉझिटिव्ह वेअर ॲज कॅथोड इज ऑलवेज निगेटिव्ह. हे लक्षात घ्या. तुम्हाला याच्यावरती एमसीक्यू विचारला गेलाय. ओके, तुम्ही जर पीवाय क्यूज आजच्या सॉल्व्ह केले तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन लगेच मिळतील. आता हे झालं इलेक्ट्रोलिटिक सेल, जो की कन्व्हर्ट करतोय. काय कन्व्हर्ट करतोय? महत्वाचं पॉईंट नोट करून ठेवतोय. सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू केमिकल एनर्जी. आता हा जो इलेक्ट्रोलिटिक सेल असतो त्याच्या आपल्याला डिस्कस करायचं की ॲनोड. याच्यामधला जो ॲनोड असतो हा पॉझिटिव्ह आहे आणि कॅथोड निगेटिव्ह आहे. यांच्याबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये जो ॲनोड असतो त्या ॲनोडवरती नेहमी कुठली प्रोसेस होते? तर लक्षात घ्या, त्या ॲनोडवरती प्रोसेस नेहमी कुठली होते? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशनचाच अर्थ काय असतो? ऑक्सिडेशनचाच अर्थ काय असतो? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि जो सेकंड इलेक्ट्रोड असतो दॅट इज कॅथोड. कॅथोडवरती नेहमी कुठली प्रोसेस होणार आहे? इट्स अ रिडक्शन प्रोसेस. आणि रिडक्शनचं मिनिंग तुम्हाला काय घ्यायचं आहे या चॅप्टरमध्ये? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आता या साईडला जो सेकंड सेल आहे ज्याला आपण बोललोय गॅल्व्हॅनिक सेल, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्होल्टाइक सेल. आता गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेलचं आपण जर एक्झाम्पल बघितलं तर या केसमध्ये आपल्याला रुटीन लाईफमध्ये आपण जी मोबाईलची बॅटरी यूज करत असतो किंवा जी टू व्हीलरची बॅटरी असते ज्याला आपण बोलतो लीड स्टोरेज सेल. आता हा जो काही लीड स्टोरेज सेल आहे याच्यामध्ये बॅटरीच्या इनसाइडला केमिकल्स असतात, केमिकल रिॲक्शन्स होतात आणि केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे काहीतरी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. तुम्हाला याच्या कम्प्लिटली ऑपोजिट करायचं आहे. जर इलेक्ट्रोलिटिक सेल असेल तर इलेक्ट्रिकलचं कन्व्हर्जन केमिकलमध्ये होत असतं आणि जर गॅल्व्हॅनिक सेल असेल तर त्या केसमध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिसिटीमध्ये होत असतं. ओके, द सेल विच कन्वर्ट केमिकल टू इलेक्ट्रिकल, केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, दॅट टाईप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज गॅल्व्हॅनिक सेल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्होल्टाइक सेल. ओके, सो या सेलमध्ये ॲनोड आणि कॅथोडबद्दल आपण डिस्कशन करूया. इन दिस सेल ॲनोड इज नाऊ निगेटिव्ह. इथे खूप सारे मुलं कन्फ्यूज होतात. ते नेहमी लक्षात काय ठेवतो माहिती का? की ॲनोड पॉझिटिव्हच असतो,
कॅथोड निगेटिव्हच असतो. ॲब्सोल्युटली करेक्ट. पण ते कोणामध्ये करेक्ट आहे? इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये करेक्ट आहे. पण आपण जर गॅल्व्हॅनिक सेलचा विचार करणार असेल, तर त्या केसमधला ॲनोड हा पॉझिटिव्ह असतो आणि कॅथोड हा नेहमी ॲनोड हा निगेटिव्ह असतो आणि कॅथोड नेहमी पॉझिटिव्ह असतो. एकमेकांच्या ऑपोझिट करायचे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आता मी डिस्कस करतो. मुलं हे एकमेकांच्या ऑपोझिट करताना काय करतात माहिती का? जसं की बघा, गॅल्व्हॅनिक सेल असेल, त्याच्यामध्ये जो ॲनोड असतो, त्याच्यावरती नेहमी प्रोसेस कुठली होते? ऑक्सिडेशनच होते आणि ऑक्सिडेशनचा अर्थ काय आहे? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि जो कॅथोड असतो, त्या कॅथोडवरती नेहमी प्रोसेस होते दॅट इज रिडक्शन प्रोसेस आणि रिडक्शनचा अर्थ आपण काय घेत असतो? गेन ऑफ इलेक्ट्रॉन घेत असतो. लक्षात घ्या. हे हे जे तुम्ही व्हिडिओ बघतायत ना मुलांनो, तुम्ही तुमचा जो वेळ किंवा जो टाइम इथे इन्व्हेस्ट करताय, तर या अशा गोष्टी समजून घेण्यावरती टाइम इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमचे चॅप्टरचे मार्क कन्फर्म होत जातील. ओके, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो. फक्त व्हिडिओ बघू नका. इमिजिएटली त्यावरती प्रोसेस करा. जे व्हिडिओ तुम्ही ऐकले त्यावरती PYQ सॉल्व्ह करा. तुम्हाला बऱ्यापैकी टॉपिक इझी वाटायला लागतील. इथे इथे मुलांची मिस्टेक बघा मी काय सांगितली, की स्टुडंट हे लक्षात ठेवता, की इलेक्ट्रोलायटिकमध्ये ॲनोड पॉझिटिव्ह, तर या साईडला कॅथोड निगेटिव्ह असतो. कॅथोड या साईडला निगेटिव्ह आहे, तर त्या साईडला कॅथोड पॉझिटिव्ह. तुम्ही हे ऑपोजिट करून टाकता जे तुम्हाला जमतं. इकडे इलेक्ट्रिकलचं केमिकल होतंय, त्या साईडला केमिकलचं इलेक्ट्रिकल होतंय. हे पण क्लिअर आहे. पण हा जो पॉईंट मी इथे डिस्कस केलाय, हा चेंज होत नाही. जगातला तुम्ही कुठलाही सेल घ्या. ॲनोड कोणाचा पण असू द्या, तो इलेक्ट्रोलायटिकचा असू द्या किंवा गॅल्व्हॅनिकचा असू द्या. ॲनोडवरती नेहमी ऑक्सिडेशनच होणार आहे. ऑक्सिडेशन होतंय म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतोय. कॅथोड कुठला पण असू द्या, कॅथोडवरती होतं नेहमी रिडक्शन. रिडक्शनचा अर्थ काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे कधीच बदलणार नाहीये. ओके, चला हे झालं महत्त्वाचं आहे इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल सेल. पुढे आता डिस्कस करूया. आता आपल्याला काही इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस समजून घ्यायची आहे. फॉर एक्झाम्पल, मी जस्ट एक कन्सिडर करा, की मी एक व्हेसल घेतलंय सपोज असं. देअर इज अ वन व्हेसल. असं मी काहीतरी व्हेसल दाखवले आणि या व्हेसलमध्ये मी काय केलंय, काहीतरी एक एक मोल्टन मास घेतलंय. कोणाचं घेतलंय? सोडियम क्लोराईडचं. सपोज मी इथे सोडियम क्लोराईडचं मोल्टन मास घेतलंय आणि त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे ॲनोड आणि कॅथोडला आपण काय करतोय? डीप करतोय. आता मला हे सांगा, ॲनोड आणि कॅथोडला जर आपण ते डीप करणार असेल आणि या केसमध्ये इलेक्ट्रिसिटी आपण पास करतोय, तर ते ॲनोड आणि कॅथोड डीप केल्यानंतर जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करतात, तर ऑब्व्हियसली प्रोसेस कुठली होणार आहे? इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस होते. इलेक्ट्रोलिसिस यांच्यामध्ये एक्झॅक्टली होतं कसं बघा. 1 मिनिट ओन्ली. फाईन. आता जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करताय, हे जे लार्जर टर्मिनल आहे दॅट इज पॉझिटिव्ह अँड स्मॉल टर्मिनलला आपण बॅटरी जोडली दॅट इज निगेटिव्ह. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, की जर इलेक्ट्रोलिटिक सेल असेल, तर त्यातला निगेटिव्ह टर्मिनल हे नेहमी कुठलं कन्सिडर केलं जातं? ॲज अ कॅथोड आणि पॉझिटिव्ह टर्मिनल इज कन्सिडर ॲज अ ॲनोड. ओके, हे महत्त्वाचा पॉईंट आहे. आता डिस्कशनचा पार्ट बघा काय. या ठिकाणी जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करणार, इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर या सोल्युशनमध्ये जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत, दे गेट मायग्रेटेड टुवर्ड्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड. जे पॉझिटिव्ह आहे दे गेट टुवर्ड्स निगेटिव्ह इलेक्ट्रोड, whereas all the negative ions they get migrated towards पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. म्हणजे इलेक्ट्रोलिसिस झालं. तर होतं काय? तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं, की जो ॲनोड आहे, ॲनोडवरती नेहमी काय होतं? ऑक्सिडेशन होतं. मग ते ऑक्सिडेशन कुठलं झालं समजून सांगतो. मी तुम्हाला आता सांगितलं, की ॲनोडकडे, पॉझिटिव्हकडे कोण अट्रॅक्ट झालं? निगेटिव्ह. मग हे निगेटिव्ह आयन्स ऑब्व्हियसली NaCl मधले कुठले असणार आहे? Na+Cl-. Cl- हे काय करतात? या Cl- होतं ऑक्सिडेशन. Cl- ऑक्सिडेशन कसं होतं बघा. Cl- प्रोड्युसेस क्लोरीन गॅस बाय द लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा लॉस झालाय म्हणजे प्रोसेस कुठली झाली? ऑक्सिडेशन झाली. आता हे जे काही 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले आहेत, ते आता गेन होतील. बघा, इलेक्ट्रॉनचा जो लॉस झालाय तो गेन कोण करते? Na+ आयन. Na+ आयन्स एक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स Na. आता याच्यावरती क्वेश्चन काय तयार केला जातो? CET पॉईंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन तयार केला तर नंबर 1 पहिला क्वेश्चन आहे, की क्लोरीन गॅस कुठल्या इलेक्ट्रोडकडे लिबरेट होतो? क्लोरीन गॅस कुठल्या इलेक्ट्रोडकडे लिबरेट होतो? लक्षात घ्या. क्लोरीन कुठल्या साईडला, क्लोरीन कधी प्रोड्यूस झाला? जेव्हा ऑक्सिडेशन झालं आणि ऑक्सिडेशन नेहमी कोणावरती होतं? ॲनोडवरती होतं. याचा अर्थ हा जो ॲनोड आहे याच्या साईडला असा क्लोरीन गॅस तुम्हाला बाहेर पडताना दिसणार. क्लोरीन गॅसचा कलर थोडासा पेल ग्रीन कलर असतो. मे बी तुम्हाला 100% दिसणार नाही, बट क्लोरीन गॅस कुठल्या साईडने बाहेर जाणार आहे?
थ्रू ॲनोड साईड. हा क्वेश्चन तुम्हाला MCQ ला विचारला जाऊ शकतो. आता इथे सांगितलं बघा, पेल ग्रीन क्लोरीन गॅस रिलीज ॲट ॲनोड. हा पॉईंट फॅक्ट बेस आहे. जे मी तुम्हाला सांगतो की फॅक्टवरती क्वेश्चन येतात ते हेच आहेत. सेकंड थिंग, सोडियमच्या बाबतीत काय झालं बघा, एकच मिनिट. ओके, आता हे क्लोरीनच्या बाबतीत आपण डिस्कस केलं. पण याच्यामध्ये जे Na+ आयन्स आहे, हे Na+ आयन्सचं काय झालं, हे Na+ आयन्स कोणाकडे गेले, निगेटिव्हकडे गेले. निगेटिव्हकडे म्हणजेच कॅथोडकडे, कॅथोडच्या सरफेसवरती इथे सोडियम काय होतंय, डिपॉझिट होतंय. सोडियम जमा झालंय. आता सोडियम काय कुठला गॅस नाहीये, तो सॉलिड सबस्टन्स आहे, तो याच्यावरती डिपॉझिट झालाय. डिपॉझिट कसा झाला बघा, Na+ दे ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड फॉर्म सोडियम, तो इथे जमा झालाय. आता हा जो काही सोडियम आहे त्याचा कलर सगळ्यांना माहिती असतो. सोडियम इज सिल्वरी व्हाईट, जो आपण इथे मेन्शन केला बघा. सो इट्स अ मोल्टन सिल्वर व्हाईट कलर सोडियम इज फॉर्म ॲट द कॅथोड. सो हे 2 फॅक्ट आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, सो याच्या पुढे आपण आता डिस्कशन करूया. चल आता जर समजा मी जसं हे मोल्टन इनिशियलचं डिस्कशन केलं, तसं समजा तुम्हाला कोणी विचारलं इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वेस इनिशियल, तर ॲक्वेस इनिशियलच्या बाबतीत रिॲक्शन अशा होतात. ऑक्सिडेशन झालंय नेहमीप्रमाणे, जिथे 2 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला मिळाले होते. रिडक्शनच्या बाबतीत केस करा, वॉटरचं आपण रिडक्शन केलंय, जिथे तुम्हाला हायड्रोजन गॅस मिळालाय. मग या केसमध्ये क्वेश्चन काय विचारला जाईल, की ऑक्सिडेशन ज्या ठिकाणी होतंय, बघा इथे लिहून पण ठेवतोय मी, ऑक्सिडेशन होतंय याचा अर्थ ही रिॲक्शन कुठल्या साईडला होते आहे, ॲनोड साईडला. इथे रिडक्शन दाखवलं म्हणजे ही रिॲक्शन कुठल्या साईडला होणार आहे, कॅथोड साईडला. तुम्हाला MCQ साठी महत्त्वाचं काय, ॲनोड साईडला कुठला गॅस बाहेर पडला, क्लोरीन गॅस. कॅथोडच्या साईडला कुठला गॅस बाहेर पडलाय, हायड्रोजन गॅस. ठीक आहे. तसंच इथे पण सेम पॉईंट आहे, की ॲनोडच्या साईडला कुठला गॅस बाहेर पडलाय, क्लोरीन गॅस बाहेर पडलाय. कॅथोडच्या साईडला काय मिळालं तुम्हाला, व्हाईट सोडियम तुम्हाला मिळालंय. हे जे मी 8 पॉईंट सांगितलेत ना, ते लक्षात ठेवा. हे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे. हो, तर नोट करून ठेवा. चला आता पुढे जाऊया आपण. आता सगळ्यात महत्त्वाचे फॉर्म्युले आत्तापर्यंत CETला या टॉपिकवरती अंदाजे असं मी तुम्हाला सांगतोय की अप्रॉक्सिमेटली फक्त आपण 2023चा विचार केला तर 5 to 6 क्वेश्चन असे असतील जे या फॉर्म्युल्यावरती विचारले, म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी आहे याच्यावरती क्वेश्चन येण्याचे. मग हा हा काय कॉन्सेप्ट आहे समजून घ्या एक्झॅक्टली. आता हा हा टॉपिक कोणी रीड करू नका. मी काय करतो, एक ब्लँक पेज घेतो, त्यावर तुम्हाला सांगतो की कॉन्सेप्ट काय. कॅल्क्युलेशन ऑफ मोलर मास ऑफ प्रोडक्ट, हे नेमकं काय कॉन्सेप्ट आहे बघा. समजा मी एक ब्लँक पेज ऍड करून घेतो, मी एक्सप्लेन करतो बघा. समजा तुम्ही प्रोसेस करताय इलेक्ट्रोलिसिसची, तुम्ही प्रोसेस कुठली करताय, इलेक्ट्रोलिसिस. आणि हे इलेक्ट्रोलिसिस करत असताना समजा जसं की मी आता एक एक्झाम्पल घेतलं होतं की सोडियम डिपॉझिट झाला होता किंवा क्लोरीन लिबरेट झाला होता. मला सांगा, इलेक्ट्रोलिसिस सुरू असताना काहीतरी सबस्टन्स इथे डिपॉझिट होऊ शकतो आहे किंवा काहीतरी सबस्टन्स किंवा गॅस इथून लिबरेट होऊ शकतोय. म्हणजे या दोघं प्रोसेस तर कन्फर्म होणारच आहे. कुठल्या प्रोसेस, डिपोजिशन, डिपोजिशनची प्रोसेस होणार आहे किंवा लिबरेट काहीतरी होणार आहे, लिबरेशनची प्रोसेस होते. या प्रोसेस तर कन्फर्म होणारच आहे 100%. पण मला सांगा, ही प्रोसेस करत असताना ज्या सबस्टन्सचं डिपोजिशन झालंय त्याचं काहीतरी मास फाइंड आउट करता येऊ शकतं आपल्याला. पण सबस्टन्स किती डिपॉझिट झाला किंवा किती सबस्टन्स लिबरेट झाला, हे कशावरती डिपेंड असतं, तर तुम्ही किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करताय, किती अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करताय, बरोबर. इलेक्ट्रिसिटी किती पास केल्यावरती किती मास डिपॉझिट होतोय. आणि हे सगळे जे रिलेशन्स आहेत ना, ते रिलेशन्स तुम्हाला एका फॉर्म्युल्याचा यूज करून दिले. तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करताय, सपोज तुम्ही क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली, सपोज 42,000 कुलम, एवढी इलेक्ट्रिसिटी तुम्ही पास केली. तर एवढी इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर तुम्हाला कळणार की त्या सबस्टन्सचं मास डिपॉझिट किती झालं असेल. मग याचे बरेचसे रिलेशन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा क्वेश्चन कसा तयार होतो आहे, क्वेश्चन कसा तयार होतोय, मी तुम्हाला एक फॉर्म्युला आता दाखवतोय आणि त्या फॉर्म्युल्याच्या बेसिसवरती बघा क्वेश्चन कसा येऊ शकतोय, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. फॉर्म्युला असा आहे की मास ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू IT अपॉन 96500 मल्टीप्लाय बाय मोलर रेशो मल्टीप्लाय बाय मोलर मास ऑफ प्रोडक्ट. आता बघा टोटल टर्म्स किती होत आहे. नंबर 1 मास ऑफ प्रोडक्ट, नंबर 2 करंट,
दॅट इज टेकन इन एम्पियर. नंबर 3 टाईम इन सेकंड. एक कॉन्स्टंट आहे 96500 आणि ही व्हॅल्यू म्हणजे 1 फॅरेडची असते. 1 फॅरेड इज इक्वल टू 96500. नेक्स्ट टर्म आहे मोल रेशो. नेक्स्ट टर्म आहे मोलर मास. टोटल टर्म चेक करा किती 1 2 3 4 5 6. आउट ऑफ 6 टर्म्स तुम्हाला त्यांनी 5 टर्म्स दिलेल्या असतात आणि कुठेतरी एक टर्म तुम्हाला फाइंड आउट करायची असते. पण याच्यामध्ये ही जी टर्म आहे ना 96500 ही नेहमीच कॉन्स्टंट असते, त्यामुळे ही टर्म कुठे काउंट करू नका. सो रिमेनिंग पार्ट जो असतो ना त्याच्यामध्ये मास ऑफ प्रॉडक्ट, करंट, टाइम, मोल रेशो, मोलर मास यांच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आता तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम करंट दिलेला असतो, पण लक्षात घ्या हा करंट तुम्हाला नेहमी इथे लिहून ठेवतोय, तुम्ही पण नोट करून टाका. आयची व्हॅल्यू ही नेहमी कशामध्ये असली पाहिजे, सेकंडमध्ये असली पाहिजे. जो टाइम लागणार आहे, सॉरी काय बोलतो मी, ओके, जो आय व्हॅल्यू ती ॲम्पियरमध्ये असणार आहे. आयची व्हॅल्यू कशामध्ये असणार आहे, नेहमी ॲम्पियरमध्ये. आणि जो टाइम असणार आहे हा तुम्हाला सेकंडमध्येच लागणार आहे. बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला ॲम्पियर दिलेलं असतं, पण तुम्हाला टाइम देताना त्यांनी मिनिट्स किंवा आवर्स पण वापरलेले असतात. तर इट इज नेसेसरी टू कन्वर्ट इन टू सेकंड्स. ओके, हे कंपल्सरी आहे. आता हे 2 व्हॅल्यूज झाल्या. सेकंड, या दोघांच्या नंतर पुढची जी टर्म असणार आहे ती असणार आहे मोल रेशो. आता मोल रेशो कसा काढायचा असं समजून सांगतो. समजा मी तुम्हाला एक रिॲक्शन दाखवली अशी, जस्ट टेक वन रिॲक्शन. समजा मी आयन दाखवले मॅग्नेशियमचे. मॅग्नेशियमचे आयन्स किती इलेक्ट्रॉन गेन करतील? ऑब्व्हियसली 2 इलेक्ट्रॉन गेन करतील. मग त्यांच्यापासून तुम्हाला एक मॅग्नेशियम मिळाला. मला हे सांगा मॅग्नेशियमचे किती मोल तयार झाले? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ मॅग्नेशियम. एकच मॅग्नेशियम फॉर्म झालाय आणि त्यासाठी तुम्ही किती इलेक्ट्रॉन वापरले? 2 इलेक्ट्रॉन. 2 इलेक्ट्रॉन वापरले म्हणजेच तुम्ही 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन वापरले. मग हे जे काही मॅग्नेशियम फॉर्म झाले त्याचे नंबर ऑफ मोल्स आणि ते फॉर्म होण्यात तुम्ही किती इलेक्ट्रॉन्स यूज केले त्याचे नंबर ऑफ मोल्स यांचाच आपल्याला फक्त रेशो घ्यायचा असतो. मग हा रेशो घेताना मी इथे काय म्हटलो बघा, मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. जसं की ते मला मग 1 मोल प्रॉडक्ट मिळाले, त्याला तुम्ही डिवाइड करणार. कशाने डिवाइड करणार? मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहे? 2 मोल्स. मग समजा मला मॅग्नेशियमसाठी मोल रेशो काढायचा असेल तर त्या क्वेश्चनचा आन्सर कसं येणार आहे? नंबर ऑफ मोल्स मला किती मिळाले होते? 1. इथे मेन्शन करा 1. किती इलेक्ट्रॉन्स लागले होते आपल्याला? 2 इलेक्ट्रॉन्स लागले होते. सो याच्यासाठी तुम्हाला मोल रेशो घ्यायचा आहे हाफ किंवा 1/2. हे इलेमेंट टू इलेमेंट, सबस्टन्स सबस्टन्स काय होतं सगळं चेंज होतं. समजा मी एक वेगळं एक्झाम्पल घेतलं. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सिल्वरचं सोल्युशन असेल तर सिल्वरचं सोल्युशनचं बघा प्रोसेस आपण कशी एक्सप्लेन करतो. सिल्वर जो की मेन्शन करतोय मी Ag+. आता हा जो Ag+ आहे, Ag+ किती इलेक्ट्रॉन गेन करणार? ऑब्व्हियसली 1 इलेक्ट्रॉन. तेव्हा जाऊन तुम्हाला काय मिळतंय? एक Ag मिळतोय. याच्यामध्ये मोल्स ऑफ प्रोडक्ट जे फॉर्म झाले आहेत ते फक्त 1 मोल आहे. किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागले? 1. मग याचा मोल रेशो किती होणार? 1/1. दॅट इज इक्वल टू व्हॉट? 1. इन द सेम वे समजा मी डिस्कशन करतोय ॲल्युमिनियमचं. समजा ॲल्युमिनियम आहे. ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 असते. ॲल्युमिनियम Al3+, they always accept 3 electron and forms 1 ॲल्युमिनियम. आता मला सांगा मोल्स ऑफ ॲल्युमिनियम तुम्हाला किती मिळाले? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ओन्ली 1 मोल ऑफ ॲल्युमिनियम. आणि 1 मोल ॲल्युमिनियम फॉर्म होण्यासाठी तुम्हाला किती इलेक्ट्रॉनची गरज लागली? देयर इज अ यूज ऑफ 3 इलेक्ट्रॉन्स. मग यांचा जर मी रेशो घेतला तर तो रेशो किती येणार आहे? 1/3. सो हा 1/3 काय झाला त्याचा? मोल रेशो झाला. सो मोल रेशो कसा काढायचा तुम्हाला एक्सप्लेन केलं. ओके, आता बघा, अहो तर एक एक्झाम्पल इथे नोट करून ठेवतो की मोल रेशो कसा काढायचा असतो. एक्झाम्पल सपोज मी घेतलं मॅग्नेशियमचं, तुम्ही कोणाचं एक्झाम्पल घ्या. फॉर एक्झाम्पल मी कॉपर सल्फेटचं घेतलं. Cu2+, दे ॲक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स 1 Cu. अजून एक एक्झाम्पल इथे नोट करून ठेवतोय. ॲल्युमिनियम 3+, दे ॲक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन अँड फॉर्म्स 1 ॲल्युमिनियम. आता इथे बघा महत्त्वाचा पार्ट कसा आहे की कॉपरचे किती मोल फॉर्म झाले? 1 मोल फॉर्म झाले. त्यासाठी किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागले? देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. इन द सेम वे 1 मोल ॲल्युमिनियम फॉर्म झाले आणि ते फॉर्म होण्यासाठी तुम्ही किती मोल्स इलेक्ट्रॉन यूज केले? देयर इज अ यूज ऑफ 3 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. मग ऑब्व्हियसली यांचा मोल रेशो आपण फाइंड आउट कसा करणार? सो मोल रेशो इज इक्वल टू 1/2 आणि या साईडला मोल रेशो किती येणार बघा? मोल रेशो इज इक्वल टू 1/3. डन. सो मोल रेशो कसा काढायचा म्हणून सांगितलंय. आणि त्याच्यानंतर मोस्ट ऑफ द प्रॉब्लेममध्ये मोलर मास तुम्हाला गिवन असतं. तर बघा, हा जो टाईप आहे ना याला मी CET पॉईंट ऑफ व्ह्यू 100% मार्क करून देतोय. ओके, याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे.
चला पुढच्या टॉपिककडे जाऊया आता. ओके. हा जो फॉर्म्युला आहे ना, याच्यावरती 2022 किंवा 2023ला आय थिंक 1 or 2 टाइम्स क्वेश्चन विचारलाय. मग इग्नोर करून चालणार नाही आपल्याला. इन केस आपल्याच वेळेस तो जो क्वेश्चन आला होता त्याचा मार्क नको जायला आपला. आता हे काय कॉन्सेप्ट आहे समजून घ्या. समजा मी असे 2 वेसल तुम्हाला दाखवलेत. इफ देर आर 2 वेसल सपोज. इथे एक वेसल दाखवलंय. देर इज अनदर वेसल. And these two vessels, these two container, they are connected in series. यांना आपण series मध्ये कनेक्ट केले. इथे मी काही इलेक्ट्रोड्स दाखवतोय. सपोज मी इथे एक इलेक्ट्रोड दाखवला असा. या साईडला अजून एक इलेक्ट्रोड आहे. या साईडला पण मी काही इलेक्ट्रोड दाखवलेत. लाईक दिस. ओके. सो आता या केसमध्ये बघा, यांना आपल्याला कनेक्ट करायचंय सिरीजमध्ये. इथे एक मी डायग्राम ड्रॉ करतोय. यांना आपल्याला कसं कनेक्ट करायचंय? सिरीजमध्ये कनेक्ट करायचंय. ओके. यांना आपण सिरीजमध्ये कनेक्ट कसं करणार? हे जे टर्मिनल आहे, हे टर्मिनल हे एकमेकांना आपण इथे जोडून दिले. त्यानंतर हे रिमेनिंग 2 टर्मिनल जे आहेत ते आपण इथे जोडतोय असे. ओके. थ्रू बॅटरी असं आपण म्हणू शकतोय. ओके. आता इथे होतं काय बघा, सपोज तुम्ही यूज केलेलं इलेक्ट्रोलाइट वेगवेगळं आहे. इथे वापरलेलं इलेक्ट्रोलाइट वेगळं असेल. या साईडला यूज केलेलं इलेक्ट्रोलाइट मे बी वेगळं असेल. असं आपण इथे मेन्शन करूया. सपोज इथे या साईडला तुम्ही यूज केलं आहे, जस्ट एक एक्झाम्पल CuSO4 वापरलंय. आणि या साईडला सपोज मी वापरलंय AgNO3. AgNO3. दोघं वेगवेगळे सोल्युशन्स आहे. बघा, जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास करताय ना, when same quantity of electricity when same quantity of electricity is passed through different electrolyte which are connected in series, then the amount of substance deposited or the amount of substance liberated at respective electrode is directly proportional to their chemical equivalent. आता हे जे मी बोललोय ना, याचं खूप मिनिंग असं कन्सिडर नका करू. पण यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते रिलेशन मी तुम्हाला एका फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये दिलंय. इथे मार्क केलं मी W1. W1 म्हणजे काय आहे की या ठिकाणी काहीतरी अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय झालाय, डिपॉझिट झालाय. त्याचं मास आहे, त्याचं वेट आहे, ते तुम्हाला इथे कन्सिडर करायचं ॲज अ W1. इन द सेम वे या साईडला आपण यूज केला आहे W2. तो W2 म्हणजे काय की या पण इलेक्ट्रोडवरती काही ना काही मास डिपॉझिट होणार आहे. त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण कन्सिडर केली ॲज अ W2 ग्रॅम. त्याच्यानंतर त्याला डिवाइड करायचं आहे M1 ने. आता हे M1 काय की तो जो सबस्टन्स इथे डिपॉझिट होते, फॉर एक्झाम्पल इथे कॉपर डिपॉझिट झालंय, तर तुम्हाला कॉपरचं ॲटॉमिक मास दिलेलं असतं. तर तुम्ही सध्या इथे मोलर मास बोलला तरी चालेल. ॲक्च्युली मॉलिक्युलचं असतं मोलर मास, ॲटमचं असतं ॲटॉमिक मास. तर या सबस्टन्सचं तुम्हाला इथे ॲटॉमिक मास जे फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं असतं, इथे तुम्ही घ्यायचं कॉपरचं ॲटॉमिक मास. या साईडला ऑब्व्हियसली डिपेंड कोण होणार आहे, इथे सिल्वर डिपॉझिट होणार आहे, तुम्ही घेणार सिल्वरचं ॲटॉमिक मास. मग यांच्या मासेसला आपण इथे सिम्बॉलिकली यूज करतोय M1 अँड M2. आणि सगळ्यात महत्त्वाचा टर्म की ज्या केमिकल रिॲक्शन होत आहे तर दोघांचे तुम्ही इथे काय घेतात, मोल रेशो. सो ॲक्च्युली बरेचदा असं होतं की मोल रेशो हा 1 येतो. पण तसं लक्षात ठेवू नका, मोल रेशोची व्हॅल्यू तुम्हाला ॲक्च्युली फाइंड आउट करूनच इथे पुट करायचे. सो फॉर्म्युला आपला असं आहे W1 अपॉन मोल रेशो ऑफ फर्स्ट कंपोनंट मल्टिप्लाय बाय M1 अँड दॅट इज इक्वल टू W2 अपॉन मोल रेशो ऑफ सेकंड इलेक्ट्रोलाइट मल्टिप्लाय बाय M2. सो याचे चान्सेस मला असं वाटतं की आपण याला 50-50% वेटेज देऊ शकतोय. 100% तर बोलू शकत नाही. पण मला असं म्हणणं की ज्या मुलांचा स्कोर 30-35 किंवा 35 प्लस पण लेस दॅन 40 असेल, तर त्यांनी चान्स घ्यायचा नाही अजिबात. त्यांनी या टॉपिकला 100% वेटेज द्यायचंच आहे. ज्यांचा स्कोर खूपच कमी येतोय ना, खूपच कमी आहे, त्यांनी हा टॉपिक स्किप करा. त्यांनी बाकी टॉपिकवरती फोकस करा. ठीक आहे. चला आता नेक्स्ट बघूया काय दिलंय. आता आपण डिस्कस करूया एखाद्या गॅल्व्हॅनिक सेलच्या बाबतीत. बघा, गॅल्व्हॅनिक सेल मी तुम्हाला आधी पण डिस्कस करून दिलं होतं की गॅल्व्हॅनिक सेल एक्झॅक्टली काय करतो. द सेल विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ज्या सेलमध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं, दॅट टाईप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्होल्टाईक सेल. हे पण आपण सांगितलं होतं. ओके. याच्यामधला ॲनोड कसा असतो, निगेटिव्ह, आणि कॅथोड कसा असतो, पॉझिटिव्ह. पण ॲनोडवरती नेहमीच होणारे ऑक्सिडेशन
कॅथोडवरती होणारे रिडक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन म्हणजे काय असणार आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. हे तर बदलणार नाही, हे तर फिक्स राहणारच आहे. पण हा जो गॅल्व्हॅनिक सेल आहे, गॅल्व्हॅनिक सेलला कन्स्ट्रक्ट करताना सगळ्यात महत्त्वाचं एक डिव्हाइस वापरायचं असतं, ज्याला आपण नाव देतो सॉल्ट ब्रिज. काय नाव दिलं आपण त्याचं? सॉल्ट ब्रिज. आता या सॉल्ट ब्रिजवरतीच 2 क्वेश्चन आले होते. सॉल्ट ब्रिज एक्झॅक्टली काय ते समजून घ्या. तुम्ही बघताय की ते मी यू शेप ग्लास ट्यूब दाखवलाय. हा यू शेप ग्लास ट्यूब दिसतोय. ऍक्च्युली हा खूप डेलिकेट असतो बरं का. म्हणजे दिसताना आता तुम्हाला मे बी ते खूप असं काहीतरी मोठं ग्लासवर यू शेप ग्लास ट्यूब दिसत असेल. बट आपण जर लॅबमध्ये बघितलं सॉल्ट ब्रिज, तर आपला जो जेल पेनची रिफिल असते ना, जेल पेनचं रिफिल, तर त्या रिफिलच्याच डायमीटर इतका किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं स्लाइटली जास्त डायमीटर, किंवा कधी पेन्सिल असते ना, जशी आपली कधी पेन्सिल असते, त्या पेन्सिल जो डायमीटर असतो तेवढ्या डायमीटरचा हा यू शेप ग्लास ट्यूब असतो, आणि जो इनसाइडला हॉलो असतो, रिकामा असतो. आता हा जो पोर्शन आहे ना, हा आता भरलेला दिसतोय, पण हा पोर्शन कसा असतो? हा रिकामा पोर्शन असतो, याला भरायचं असतं. सो याला कशाने फिलअप केलं जातं त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण काय टाकू शकतोय? वी कॅन प्लेस सॅच्युरेटेड, लक्षात घ्या हा वर्ड मी हायलाइट करतोय, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ पोटॅशियम क्लोराईड किंवा अमोनियम नायट्रेट, दोघांपैकी एक आपण इथे पुट करतोय विथ 5% अगर सोल्युशन. लक्षात घ्या, हा जो पॉईंट आहे हा सीईटी पॉईंट ऑफ मी इथे मार्क करतोय. ओके, महत्वाचा पॉईंट असेल. इनफॅक्ट यांच्यावरती सीईटीला एकदा क्वेश्चन विचारला गेलाय की सॉल्ट ब्रिजच्या इनसाइडला काय असतं. इनसाइड द सॉल्ट ब्रिज there is a use of saturated solution of potassium chloride, or you can use the saturated solution of ammonium nitrate with 5% agar gel. आता या सॉल्ट ब्रिजचं फंक्शन काय असतं, ज्याच्यावरती पुन्हा क्वेश्चन विचारले गेले. सॉल्ट ब्रिजचं फंक्शन बघा काय आहे. इट मेंटेन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन. दोन सोल्युशनच्या मध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी. तर दोन सोल्युशनचा इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट म्हणजे काय? समजा इथे एक सोल्युशन मी इथे प्लेस केलंय, इथे दुसरं सोल्युशन आहे सपोज, आणि या दोघांना आपण कनेक्ट केलंय बाय यूज ऑफ सॉल्ट ब्रिज. असे मी सॉल्ट ब्रिज दाखवलाय सपोज. ठीक आहे. आता या दोन सोल्युशनना आपण इलेक्ट्रिकली काय केलंय? कनेक्ट केलं आहे. टू मेंटेन द इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन्स देर इज यूज ऑफ सॉल्ट ब्रिज. सेकंड, हा सॉल्ट ब्रिज काय करतो? त्या दोन सोल्युशन्सला डायरेक्टली मिक्स नाही होऊ देत. येस नो? सो आपण इथे मेन्शन केले, इट अवॉइड्स डायरेक्ट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. अँड नंबर 3, it maintains electrical neutrality between the solution. So these are the 3 functions of salt bridge. हा जो टॉपिक आहे हा मी रेकमेंड करणार जे आपले फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. ओके, हे झालं गॅल्व्हॅनिक सेलचं फक्त एक छोटासा पार्ट जो आहे एक सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिजवरती क्वेश्चन चान्सेस फक्त यांच्यावरती आहेत, त्यांच्या फंक्शनवरती आहेत, बाकीचं काहीच नाही करायचं. ओके, बाकी त्याच्यामध्ये नाहीच आहे ॲक्च्युली. आता पुढे बघूया काय आहे. गॅल्व्हॅनिक सेल रिप्रेझेंट कसा केला जातो. समजा मी इथे एक डायग्राम ड्रॉ करतोय. आता इथे साईडला मी एक डायग्राम ड्रॉ करतोय. आणि या दोन हाफ सेलला आपण कनेक्ट केलंय बाय युझिंग सॉल्ट ब्रिज. इथे आपण एक सॉल्ट ब्रिज दाखवला असा. इट्स अ यू शेप ग्लास ट्यूब. ओके, डायग्राम मध्ये बरंच वर्क बाकी आहे अजून. आता यातला जो पहिला कंटेनर आहे त्याच्यामध्ये मी फिलअप केला आहे कॉपर सल्फेट सोल्युशन. हे जे सोल्युशन आहे कुठलं आहे? दिस इज अ ॲक्वेस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. आणि जो दुसरा कंटेनर आहे, सपोज त्याच्यामध्ये आपण फिलअप केलं एक वेगळं सोल्युशन, सपोज सिल्वर नायट्रेट असेल, ॲक्वेस सोल्युशन ऑफ AgNO3. अँड देर आर इलेक्ट्रोड्स. कुठले इलेक्ट्रोड डीप केलेत महत्त्वाचे लक्षात घ्या. आपण इलेक्ट्रोड डीप केले आहेत आणि दे आर कनेक्टेड टुगेदर बाय द यूज ऑफ वायर. आता हे जे फर्स्ट सोल्युशन आहे ते जर कॉपर सल्फेटचं असेल, तर हा जो इलेक्ट्रोड आपण डीप केला ना, दिस इलेक्ट्रोड इज ऑल्सो मेड फ्रॉम कॉपर. सेकंड सोल्युशन जे होतं ते होतं सिल्वर नायट्रेटचं. तर ऑब्व्हियसली हा इलेक्ट्रोड कशापासून बनणार आहे? सिल्वर पासूनच बनणार आहे. आता मला सांगा, हा एवढा जो सेल आहे त्याला रिप्रेझेंट करायला मला बराच वेळ लागला. पण तर त्या सायंटिस्टचं म्हणणं असं की हा जो सेल आहे तुम्ही थोडं शॉर्टकटने पण दाखवू शकता. फॉर एक्झाम्पल,
जसं की आता बघा, इथला जो काही इलेक्ट्रोड आहे, लेफ्ट हँड साइडला आहे, त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट त्याच्या सोल्युशनसोबत होतोय. इथे सोल्युशन आहे सगळं. येस ना? या सोल्युशनसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतोय. याचा अर्थ तो इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतोय. जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट दाखवायचा असेल, तर आपण यूज करायचं असतं सिंगल व्हर्टिकल लाईन. The single vertical line is used to represent the direct contact between metal and its salt solution. यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला म्हणून आपण काय दाखवलं, सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवली. ओके. सेकंड थिंग, हा जो सिल्वरचा इलेक्ट्रोड आहे त्याच्या आउटसाईडला सोल्युशन आहे. कुठलं सोल्युशन आहे? सिल्वर नायट्रेटचं. मग हे सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशनमध्ये आपण तो सिल्वरचा इलेक्ट्रोड काय केलाय, डीप केलाय. आता मला सांगा, दोघांचा ऑब्व्हियसली काय डायरेक्ट कॉन्टॅक्ट होते. जर दोघांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत असेल तर तिथे पण आपण सिंगल व्हर्टिकल लाईन काय करू शकतोय, शो करू शकतोय. बघा, इथे सिल्वर दाखवलाय, त्या शेजारी त्याचं सिल्वरचं सोल्युशन आहे. दिस रॉड इज डीप इन इट सोल्युशन. यांचं पण काय होतंय, डायरेक्ट कॉन्टॅक्टच होतोय. सो डायरेक्ट कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी मी काय वापरलं, सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवली. त्यानंतर हे दोन जे सोल्युशन होते बघा, या साईडचं सोल्युशन आणि या साईडचं सोल्युशन, या दोघं सोल्युशनला आपण सेपरेट ठेवू शकलो बाय द यूज ऑफ सॉल्ट ब्रिज. सो सॉल्ट ब्रिजला रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण इथे काय यूज करतोय, डबल व्हर्टिकल लाईन. डबल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट सॉल्ट ब्रिज. नंबर 2, एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला जो दाखवलेला असतो, एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला आपण जो मेटल दाखवलाय, दॅट इज ऑलवेज कन्सिडर ॲज अ ॲनोड अकॉर्डिंग टू IUPAC. आपण हे काही पण सांगत नाही, IUPACच्या रूलनुसार सांगतोय. सो एक्स्ट्रीम लेफ्ट हँड साईडला जो असतो तो नेहमी काय असतो, ॲनोड असतो. एक्स्ट्रीम राईट हँड साईडला जो आपण रिप्रेझेंट केलेला असतो तो नेहमी काय असतो, इट इज ऑलवेज कन्सिडर ॲज अ कॅथोड. सो हे ॲनोड आणि कॅथोड आपण रिप्रेझेंट करेन. आणि जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, सो लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन ऑलवेज फ्लो फ्रॉम ॲनोड साइड टू कॅथोड साइड. हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, हे इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे फ्लो होत आहे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन ऑलवेज फ्लो फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. या ॲनोडच्या साईडला नेहमीप्रमाणे एक प्रोसेस होते, जी प्रोसेस कुठली असणार आहे, ऑक्सिडेशन. आणि या कॅथोडच्या साईडला एक प्रोसेस होणार आहे, दॅट इज रिडक्शन. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन दोघंही प्रोसेस कशा होतात, सायमल्टेनियसली होत असतात. याचा अर्थ या सेलमध्ये कुठल्या टाईपचे रिॲक्शन सुरू असतात, रिडॉक्स रिॲक्शन सुरू असतात. लक्षात घ्या. ठीक आहे. तर ही जी एवढी साईड आहे ना, सॉल्ट ब्रिजच्या लेफ्ट साईडला, यांना आपण म्हणू शकतो दिस इज ॲनोड हाफ सेल. आणि राईट साईडला जे आहे दिस कंपार्टमेंट, याला आपण म्हणू शकतो कॅथोड हाफ सेल. ॲनोड हाफ सेलमध्ये प्रोसेस कुठली झाली होती, ऑक्सिडेशन. आणि कॅथोड हाफ सेलमध्ये प्रोसेस कुठली झाली होती, रिडक्शन. ठीक आहे. तर हे एक जनरल रिप्रेझेंटेशन आहे, हाऊ वी कॅन रिप्रेझेंट द गॅल्व्हॅनिक सेल. जनरल रिप्रेझेंटेशन म्हणू शकताय किंवा त्याला बोललं जातं सेल नोटेशन. चल पुढच्या टॉपिककडे जाऊया. एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, याला मी किती पर्सेंट इम्पॉर्टन्स देणार. ओके, या टॉपिकला मी आता 100% इम्पॉर्टन्स देणार. याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस हाय प्रोबेबिलिटी आहे. हा टॉपिक कोणी सोडायचा नाही. 1 मिनिट ओनली. चला लेट्स कंटिन्यू. एक स्टँडर्ड फॉर्म्युला आपण इथे दाखवलाय, दॅट इज स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आता हे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल बघा एक्झॅक्टली काय असतं. E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. हा फॉर्म्युला आपण लिहिताना असं पण लिहू शकतो आहे, E0 सेल इज इक्वल टू E0 सॉरी E0 सेल इज इक्वल टू E0 मायनस E0. आता मला सांगा, ॲनोड नेहमी कुठल्या साईडला असतो, राईट साईडला. इथे तुम्हाला RHS पण दिला जाऊ शकतो, RHS. आणि कॅथोड नेहमी असतो लेफ्ट हँड साईडला, इथे LHS पण वापरला जातो. ओके. पण मी तुम्हाला सजेस्ट केलं की अशा टाईपचा फॉर्म्युला म्हणजे शक्यतो कोणी यूज करत नाही आहे. सो यू गो बाय दिस फॉर्म्युला ओनली, जो मी ते दाखवला स्टार्टिंगलाच. ओके. सो E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. लक्षात घ्या. एक नोट मी तुम्हाला दिलाय की कधी कधी असं होतं की तुम्हाला एखादा सेल दिलेला असतो, जसं की मी मागे असा सेल दिला असेल. आता बघा, या सेलमध्ये मला माहिती आहे की ॲनोड कोण आहे आणि कॅथोड कोण आहे. तुम्हाला सेल दिला असेल तर त्याचं पोटेन्शियल डायरेक्टली व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करायचं तुम्हाला. पण कधी कधी असं होतं बरं का, की तुम्हाला
सेल रिॲक्शन दिलेली नाहीये, कुठला सेल पण दिला नाहीये आणि तरी तुम्हाला बघायचं की मग त्यातला ॲनोड कुठला आणि कॅथोड कुठला. मग अशा केसमध्ये डिसाईड कसं करायचं? जे हाय पोटेन्शियल तुम्हाला दिलेलं असतं ना, तो डायरेक्टली काय कन्सिडर करायचा? ॲज अ कॅथोड कन्सिडर करायचा आणि जे लो पोटेन्शियल आहे दॅट इज कन्सिडर ॲज अ ॲनोड. ठीक आहे? चल याच्यानंतर पुढचा टॉपिक बघा, एक स्टँडर्ड नस्ट इक्वेशन आहे. नस्ट इक्वेशनवर सुद्धा क्वेश्चन विचारले गेलेत. मी तुम्हाला जे फॉर्म्युला सांगतो ना मुलांना, त्याच्यावरती तुम्ही इमिजिएटली PYQ वरती फोकस करा. या फॉर्म्युलाच्या पलीकडे दुसरा कुठलाही क्वेश्चन येण्याचे चान्सेस मला जास्त वाटत नाहीये. इक्वेशन कुठलं आहे? दिस इज नस्ट इक्वेशन. आता बघा या नस्ट इक्वेशन मध्ये इक्वेशन काय आधी ते आधी समजून घेऊ की ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस RT अपॉन NF ln ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता या सेलमध्ये प्रत्येक टर्मचं मिनिंग समजून घ्या की ई सेल दॅट इज सेल पोटेन्शियल, E0 सेल इज अ स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. इथे आपण आर मेन्शन केलं आहे. आर इज गॅस कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू तुम्हाला नेहमी घ्यायची 8.314. टी इज टेम्परेचर इन केल्विन. एन इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आयदर लॉस ऑर गेन, जे सेमच असतात नेहमी. आणि एफ इज द फॅरेडे, ज्याची व्हॅल्यू नेहमी असते 96500 कुलम. आता यांच्यामध्ये जर आपण बघितलं ना, तर काही व्हॅल्यू अशा आहेत ज्या नेहमी कॉन्स्टंट असतात. जसं की बघा, एफ व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस करताय त्यावेळेसचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आर व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. या 3 व्हॅल्यू नेहमी कॉन्स्टंट आहे. आता आपण याला काय करू, थोडं मॉडिफाय करू. याला मी मॉडिफाय कसं केलं माहिती का? मॉडिफाय करताना ही जी एल टर्म आहे, या एल टर्मला मला कन्वर्ट करायचं आहे लॉग टर्ममध्ये किंवा लॉग टू द बेस 10मध्ये. मग या एलएनचं मला लॉग करायचं असेल तर नेहमीप्रमाणे आपण एका फॅक्टरने मल्टिप्लाय करतो. तो फॅक्टर कुठला असतो? 2.303. तो फॅक्टर फक्त इथे मी इन्व्हॉल्व करून घेणार आहे. सो मला एक नवीन इक्वेशन मिळालं बघा. तो फॅक्टर मी इथे इन्व्हॉल्व करून घेतला. सो ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस RT अपॉन मायनस 2.303 RT अपॉन NF log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. हा जो फॉर्म्युला आहे याच्या बेसिसवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एकदा तर सीटला क्वेश्चन असा विचारला गेला होता की याच्यामधल्या काही व्हॅल्यू मी तुम्हाला सांगतो. जसं की फिक्स व्हॅल्यू कुठल्या बघा, 2.303 फिक्स आहे, आर फिक्स आहे, टी फिक्स आहे, एफ फिक्स आहे. या चारही व्हॅल्यू फिक्स आहे. यांची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. जसं की आरची व्हॅल्यू 8.314 आहे. टेम्परेचर ह्याच्यामध्ये आपण घेत असतो 25°C. फ्रायडेची व्हॅल्यू असते 96500 कुलम. या व्हॅल्यू कशा आहेत रे? फिक्स व्हॅल्यू. या फिक्स व्हॅल्यूचं आपण आधी कॅल्क्युलेशन करू, जे की मी एक्सप्लेन केलं नेक्स्ट स्लाइडवरती. जर आपण या स्लाइडचा विचार केला तर बघा, या इक्वेशन मधला या व्हॅल्यूज कशा आहेत? फिक्स आहे. 2.303 आरची व्हॅल्यू पुट केली, टी सांगितलं आहे 298 केल्विन, जो केल्विनमध्ये घेतला आहे, फ्रायडेज घेतला आहे 96500. या सगळ्यांचे आपण कॅल्क्युलेशन्स केले तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळते? 0.0592. सीडला क्वेश्चन काय विचारला होता? 0.0592 ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ही कुठल्या कुठल्या टर्मची आहे? तुम्हाला ऑप्शन ABCD दिला होता, त्यातला एक ऑप्शन तुम्हाला हा टिक करायचा होता की 0.0592 ही कॉन्स्टंट व्हॅल्यू कुठल्या टर्मची आहे? 2.303 RT अपॉन एफ. या या इक्वेशन या टर्मचे मिळून सगळ्यांची व्हॅल्यू मिळून काय व्हॅल्यू मिळते तुम्हाला? इट्स 0.0592. आता मी काय केलं माहिती का, इथल्या या सगळ्या टर्म मी रिप्लेस करणार आणि या सगळ्या टर्म रिप्लेस करून 0.0592 प्लेस करणार, तर मला एक नवीन इक्वेशन मिळालं. ओके, सो क्वेश्चन सॉल्व्ह करताना, MCQ सॉल्व्ह करताना बऱ्याचदा तुम्हाला हेच इक्वेशन वापरायचं आहे. ओके, चला पुढच्या टॉपिककडे जाऊ आता. इथून पुढचा टॉपिक बघा, थर्मोडायनॅमिक्स आणि थर्मोडायनॅमिक्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल वर्क करतोय म्हणजे काही ना काही केमिकल रिॲक्शन होतंय, काही ना काही केमिकल रिॲक्शन होत आहे ॲट द एक्सपेन्स ऑफ केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिसिटी फॉर्म होते. सो जे काही एनर्जी चेंज होते ते रिप्रेझेंट करण्यासाठी एक इक्वेशन दिलं आहे आणि ते इक्वेशन असं आहे, डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस NF E0 सेल. यातला प्रत्येक टर्म बघा आहे. यातला जो काही डेल्टा G0 आहे दॅट इज स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी. ओके, त्यानंतर जे एन टर्म्स आहे दॅट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस ऑर गेन. एफ इज द फॅरेडेज कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू आहे 96500. किंवा हे तुम्हाला दिलेले असतात, प्रत्येक वेळेस ही व्हॅल्यू घ्यायची नसते. कधी तुम्हाला 2 फॅरेडे 3 फॅरेडे काय पण व्हॅल्यू दिलेली असेल. आणि E0 सेल इज द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. आता हे इक्वेशन तुम्हाला जसं आहे तसं प्रिपेअर करायचं आहे. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकत आहे.
आणि एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की या इक्वेशनमध्ये जी E0 सेल टर्म आहे, E0 सेल टर्म ही कशी आहे, एक प्रकारची इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. तर याच्यावरती एखादा क्वेश्चन आला तर येऊ शकतो, चान्सेस फार कमी आहेत. ओके. आणि एक दुसरा फॉर्म्युला आहे, मला असं वाटतं की याच्यावरती शक्यतो क्वेश्चन येणार नाही, बट डोंट टेक चान्स. ओके, स्कोअर चांगला आणायचा तर याला पण आपण कन्सिडर करून घेऊ. E0 सेलचा फॉर्म्युला आहे E0 सेल इज इक्वल टू 0.0592 अपॉन एन लॉग टू द बेस 10 ऑफ के. हा जो के आणलाय ना, त्या केला काय बोलतात, रिॲक्शन क्वोशंट, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. हे सगळं सॉल्व्ह करून तुम्हाला व्हॅल्यू कोणाची भेटते, के ची भेटते आहे. चला आता याच्या पुढे आपण डिस्कशन करूया. ओके, आता हा जो चॅप्टरचा सेकंड हाफ आहे, दॅट इज रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड कशाला बोलतात रे? द इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज एक्झॅक्टली नोन. द इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज एक्झॅक्टली नोन ऑर हुज पोटेन्शियल इज डायरेक्टली टेकन ॲज झिरो. अशा टाईपच्या इलेक्ट्रोडला आपण काय म्हणू शकतो, रेफरन्स इलेक्ट्रोड. याचे पण दोन टाईप असतात, एक आहे प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि दुसरं आहे सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. मग यांच्यावरती क्वेश्चन कुठले विचारले जाईल, पहिली गोष्ट हेच की प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड एक्झॅक्टली काय असतं किंवा सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड एक्झॅक्टली काय असतात ते आपण डिस्कस करू. बघा, तर प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड ज्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला आपण बोलतो एसएचई. याचं जे पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल किती असतं, झिरो असतं. आणि हा प्रकारचा रेफरन्स इलेक्ट्रोड आहे. आणि जे सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे त्याच्यामध्ये कॅलोमेल इलेक्ट्रोड, सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड, ग्लास इलेक्ट्रोड आहे. हे इलेक्ट्रोड आहे जे की आहेत सेकंडरी. तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन एमसीक्यूला विचारला जाऊ शकतोय की विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ऑप्शन ए तुम्हाला दिलाय कॅलोमेल, ऑप्शन बी दिलाय एसएचई, ऑप्शन सी दिलाय ग्लास इलेक्ट्रोड, ऑप्शन डी दिलाय सिल्वर क्लोराईड. तुम्हाला टिक कोणाला करायचं आहे, प्रायमरी दॅट इज एसएचईला टिक करायचं आहे. ठीक आहे, झाला इंट्रोडक्टरी पार्ट. त्याच्या पुढे बघूया आता काय डिस्कस करायचं आहे. हा जो एसएचई आहे ना त्या एसएचई वरती आपण बघा, त्याची एक डायग्राम मी तुम्हाला दाखवली आहे. त्या डायग्रामनुसार तुम्हाला कुठल्या कुठल्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते मी एक्सप्लेन करतो आता. ओके, सगळ्यात पहिल्यांदा याचं कन्स्ट्रक्शन बघा काय दिलं तुम्हाला. हा जो काही ही जी काही तुम्हाला इथे अशी ट्यूब दिसते ना, दिस इज व्हॉट, दिस इज ग्लास, आउटर ग्लास ऑफ एसएचई. हे आउटर ग्लास ऑफ आहे एसएचईचं. या आउटर ग्लासला इथे एक इनलेट तुम्हाला दिलं असतं. या इनलेटमधून तुम्हाला प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस पास करायचा असतो की ज्याचं प्रेशर नेहमी असलं पाहिजे 1 ॲटमॉस्फिअर, जे ॲक्च्युली डिफिकल्ट आहे मेंटेन करणं. बरोबर. सो प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस इज पास थ्रू दिस एसएचई. हा पास केल्यानंतर बघा पुढे प्रोसेस काय होते. प्रोसेस बघण्याच्या आधी मेन तर आपण डिस्कस याच्यामध्ये काय काय असतं अजून. ठीक आहे. नंबर 2, इथे एक मर्क्युरी इलेक्ट्रो आपण मर्क्युरी प्लेस केला आहे फॉर गुड इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट. एक प्लॅटिनम वायर सुद्धा इथे आहे आणि एक प्लॅटिनम प्लेट सुद्धा आहे, ज्याला प्लॅटिनाइज ब्लॅकने आपण काय केलंय, कोट करून टाकलेलं असतं, कारण चांगलं ॲडसॉर्प्शन झालं पाहिजे. तुम्हाला जर कोणी विचारलं की या प्लेटवरती कोटिंग काय केलं असतं प्लॅटिनम ब्लॅकचं, तर त्या केसमध्ये ॲडसॉर्प्शन चांगलं होणं गरजेचं आहे. गुड ॲडसॉर्प्शन होण्यासाठी आपण प्लॅटिनम ब्लॅकचं काय करतो या केसमध्ये, कोटिंग करतो. फाईन. आता याच्यानंतर एकच मिनिट. आता याच्यामध्ये या सेलचं तुम्हाला एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं जाऊ शकते फॉर्म्युलेशन. याचं फॉर्म्युलेशन बघा कसं असतं. जेव्हा आतमध्ये हे जे H प्लस आयन्स असतात, या H प्लस आयनचा कॉन्टॅक्ट कोणासोबत होतोय, या बबल सोबत होतोय. हा बबल कोणाचा आहे, हायड्रोजन गॅसचा. सो H प्लस आयन्स आर डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ हायड्रोजन गॅस. आणि या हायड्रोजन गॅसचा इथे चेक करा, डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणासोबत झालाय, त्या मेटल सोबत झालाय. म्हणजे बघा, H प्लस आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये हायड्रोजन गॅसचा बबल आहे आणि तो हायड्रोजन गॅसचा बबल कुठल्या प्लेटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, प्लॅटिनम. मला सांगा, हे सगळे एकमेकांना डायरेक्टली कनेक्ट झालेले आहेत. याचा अर्थ H प्लसचा कॉन्टॅक्ट H2 सोबत, H2चा कॉन्टॅक्ट प्लॅटिनम सोबत, हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. आणि हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्ही काय वापरलं, चेक करा, सिंगल व्हर्टिकल लाईन आपण इथे यूज केली. सो आता बघा यांचं रिप्रेझेंटेशन आपण इथे कसं शो करतोय. सो हियर इज H plus ion which having concentration 1 molar. It is in direct contact with hydrogen gas, ज्याचं प्रेशर किती असलं पाहिजे, 1 ॲटमॉस्फिअर. आणि ते हायड्रोजन गॅसचे जे बबल्स आहेत ते कशावरती ॲडसॉर्ब झाले, प्लॅटिनम वरती. सो देर इज अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट. सो दिस इज वन रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचई. एमसीक्यूला हे विचारलं जाऊ शकते फॅक्ट बेसवरती. त्यानंतर या एसएचई वरती रिडक्शन प्रोसेस होते कशी बघा.
सो ऑब्व्हियसली रिडक्शनचा अर्थ काय असतो? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो इथे जे काही H प्लस आयन्स फॉर्म होत आहे, इथे जे काही H प्लस आयन्स असतात, these H plus ions they accept electron and there is a formation of H2 bubble or H2 gas. ही झाली रिडक्शन रिॲक्शन. विच ऑफ द फॉलोइंग रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस इन एसएचई? तर माहिती असलं ही रिॲक्शन ॲज अ फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे. आणि एसीजीचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल किती असतं? जे नेहमी किती असतं? 0. म्हणून त्याला काय म्हणतात? रेफरन्स इलेक्ट्रोड म्हटलं जातं. रेफरन्स इलेक्ट्रोड काय सांगितलं होतं? द इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज एक्झॅक्टली नोन ऑर टेकन ॲज 0, दॅट इलेक्ट्रोड इज कॉल्ड ॲज रेफरन्स इलेक्ट्रोड. त्याचं एक्झाम्पल आहे एसएजी. आता हे जे आपण टाईप डिस्कस केले होते गॅल्व्हॅनिक सेल, जे पुढचा टॉपिक आहे गॅल्व्हॅनिक सेलचे टाईप, त्याचे 2 टाईप असतात, प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल, सेकंडरी गॅल्व्हॅनिक सेल. दोघांमध्ये डिफरन्स काय? प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल हे रिचार्ज नाही करू शकत. एकदा की ते डिस्चार्ज झाले फेकून द्यायचे असतात. दिस कॅन बी डिस्कार्डेड वन्स दे गेट डिस्चार्ज. त्याचं एक्झाम्पल म्हणजे आपण घड्याळात जो सेल वापरतो ना, ड्राय सेल. ड्राय सेल इज ऑल्सो वन बेस्ट एक्झाम्पल ऑफ प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल. ड्राय सेल किंवा तो जो काही आपण घड्याळातला सेल असतो, तो सेलचा एकदा की संपला तर आपण काय करतो? त्याला थ्रो करून देतोय. त्याला आपण रियूज तर करू शकत नाहीये. मग जे रिचार्ज होत नाहीये, ज्यांचं आपण चार्जिंग करू शकत नाहीये, त्यांना आपण फेकून देतो. ते कुठले असतात? प्रायमरी. दे आर नॉट गोइंग टू चार्ज. त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे? ड्राय सेल. पण काही असे जसे की मोबाईलची बॅटरी आहे, टू व्हीलरची बॅटरी असते, घरातलं इन्व्हर्टर आहे, कुठल्या पण बॅटरीज असतील, या पुन्हा पुन्हा काय होतात? रिचार्ज करता येतात. वन्स दे गेट डिस्चार्ज वी कॅन रिचार्ज देम अगेन बाय रिव्हर्सिंग द प्रोसेस. सो दे कॅन बी रिचार्ज. मग त्याचे एक्झाम्पल आपल्या सिलेबसमध्ये कुठले आहे? लीड स्टोरेज सेल, मर्क्युरी सेल अँड निकेल कॅडमियम सेल. यांच्यावरती एमसीक्यू विचारला जाईल. एमसीक्यूचा पॅटर्न कसा असेल? विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल और विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी गॅल्व्हॅनिक सेल, अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. कुठले रिचार्ज नाही करू शकत, कुठले रिचार्ज करू शकतो, यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. सो जस्ट अबाउट द ड्राय सेल. ड्राय सेलच्या तुम्हाला वर्किंगवरती फोकस नाही करायचं, त्याच्यासाठी मला रिॲक्शन नाही करायचं. पण ड्राय सेलबद्दल कुठली कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंबर 1, ड्राय सेलचं पोटेन्शियल किती असतं? 1.5 व्होल्ट. ड्राय सेलमध्ये ॲनोड कोण असतो? इट्स अ झिंक. कॅथोड कोण असतो? कार्बन असतं. आणि कुठलं कुठलं तुम्ही इलेक्ट्रोलाइट वापरलेलं असतं. देर इज अ यूज ऑफ मॉइस्ट पेस्ट ऑफ अमोनियम क्लोराईड अँड झिंक क्लोराईड. ही पेस्ट तुम्ही वापरली. एकदम प्युअरली MCQ बेस्ड टॉपिक सांगितलं आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन येणार नाहीये. ओके, हे झालं ड्राय सेलची फॅक्ट बेस्ड. त्यानंतर आपण बघूया लीड स्टोरेज सेल. लीड स्टोरेज सेलमध्ये काय असतं बघा, या केसमध्ये आपण एक एक कंटेनर घेतलेला आहे आणि या कंटेनरमध्ये आपण 38% सल्फ्युरिक ॲसिड घेतो. किती पर्सेंट सल्फ्युरिक ॲसिड? 38%. हाच क्वेश्चन एकदा CETला विचारला गेला होता. किती पर्सेंट सल्फ्युरिक ॲसिड वापरतो आपण? ते आहे 38%. याच्यामध्ये ॲनोड कशापासून बनलाय? लीडपासून बनलेला असतो. कॅथोड कशापासून बनलाय? कॅथोड इज ऑल्सो मेड फ्रॉम लीड. बघा याच्यामध्ये कॅथोडच्या बाबतीत कसं असतं माहिती का? कॅथोड सुद्धा लीडपासूनच बनलेला आहे, पण त्याच्यावरती स्पॉन्जी कोटिंग, सॉफ्ट कोटिंग कोणाचं केलेलं असतं? लीड ऑक्साईडचं केलेलं असतं. म्हणजे आतल्या साईडला तर लीड आहे, आतल्या साईडला पीबी आहे, पण आउटसाईडला कोण आहे? PbO2 आहे. कोटिंग कोणाचं केलंय? PbO2चं. रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट कोण करतं? PbO2. लक्षात घ्या. मग तुम्हाला कॅथोड जर विचारलं, तुम्ही सांगायचंय इट्स अ PbO2. ॲनोड विचारलं तर काय सांगायचंय? पीबी सांगायचंय. ओके, फाईन. आता जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास होते, भरपूर सारे रिॲक्शन होतात. याच्या सगळ्याच्या सगळ्या रिॲक्शन्स या बोर्डसाठी महत्त्वाच्या होतात, पण CET पॉईंट ऑफ व्ह्यू रिॲक्शन आता महत्त्वाच्या नाही. CET पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्त्वाचं? नंबर 1, की लीड स्टोरेज सेलमध्ये एक ॲनोड आणि जर एक कॅथोड घेतला असेल, अशी तुम्ही पेअर घेतली असेल, तर याचं पोटेन्शियल किती असतं? 2 व्होल्ट असतं. सो 1 ॲनोड 1 कॅथोड प्रोड्युसेस 2 व्होल्टेज. मग इथे मेन्शन केलं मी 2 व्होल्ट. पण तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी फक्त असं विचारलं जाऊ शकतंय, की इफ लीड स्टोरेज सेल is made from 4 anode 4 cathode, then what is the potential, what is the voltage of that battery? लक्षात 2 व्होल्ट टिक कर म्हणून 2 व्होल्ट मी कोणासाठी सांगितलंय? 1 कॅथोड 1 ॲनोड. एक कॅथोड आहे आणि एक ॲनोड आहे, दोघांचं मिळून पोटेन्शियल किती असतं? 2 व्होल्ट असतं. ते आपण डिस्कस केलं. ओके, सो ॲनोड इज मेड अप ऑफ लीड प्लेट, whereas cathode is made up of lead, सॉरी, लीड विथ PbO2 असं आपण इथे मेन्शन केलंय. इथे बघा, लीड प्लेट पॅक विथ स्पॉन्जी लीड, लीड प्लेट पॅक विथ PbO2, हा फरक आहे त्यांच्यामधला.
सो हे इथे कम्प्लिटली लीडच झालं एक प्रकारचं, बट इथे कोणाला आहे PbO2 झालं. इलेक्ट्रोलाइट कुठलं यूज करतात? पहिलाच क्वेश्चन. 38% सल्फ्युरिक ॲसिड आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं सेल नोटेशन. सेल नोटेशन आता तुम्हाला करावं लागेल. सेल नोटेशन आपण दाखवलंय. हे सेल सेल नोटेशन कशा वेळेने दाखवलं जातं? जेव्हा तुम्हाला रिॲक्शन पूर्ण समजतात, तेव्हा तुम्ही हे सेल नोटेशन अंडरस्टँड करू शकता. पण आता हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, हा कधी बदलणार नाही, तर हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. सो लेट्स प्रोसीड फॉर द नेक्स्ट. नेक्स्ट आहे 2 सेल, निकेल, कॅडमियम आणि मर्क्युरी. यांच्या डायग्राम पण पुस्तकात दिले नाही, पण यांच्यावरती क्वेश्चन विचारले गेले आहेत. काय क्वेश्चन विचारलाय? निकेल कॅडमियम स्टोरेज सेलमध्ये पहिली गोष्ट, निकेल कॅडमियम स्टोरेज सेल आणि मर्क्युरी सेल हे कुठल्या टाईपचे सेल आहेत? बोथ आर सेकंडरी गॅल्व्हॅनिक सेल. रिचार्ज करू शकतो आपण त्यांना डिस्चार्ज झाल्यावर. निकेल कॅडमियम स्टोरेज सेलमध्ये ॲनोड इज मेड अप ऑफ कॅथोड, whereas anode is made up of cadmium and cathode are made from निकेल ऑक्साईड. या निकेल ऑक्साईडला पण समजा 2 ऑप्शन आले, तर लक्षात घ्या निकेलची स्टेट तुम्हाला किती सांगितली या केसमध्ये मी ऑक्साईड, हे जे काही निकेल ऑक्साईडची स्टेट आहे ती तुम्हाला सांगितली 4. सो या केसमध्ये इलेक्ट्रोलाइट तुम्ही कुठले यूज केलात? तर बेसिक सोल्युशन. बेसिक सोल्युशन कुठलं पण असेल, NaOH, KOH असेल, पण ते तुम्हाला दिलंच नाही, मग फक्त बेसिक सोल्युशन वापरलंय. आणि निकेल कॅडमियमचं स्टोरेज, सॉरी निकेल कॅडमियमचं निकेल कॅडमियम स्टोरेज सेलचं पोटेन्शियल किती असतं? इट्स 1.4 व्होल्ट. सो फॅक्ट बेस्ड क्वेश्चन सगळे आहेत, लक्षात ठेवा सगळं. मर्क्युरी सेल एनोड इज मेड फ्रॉम झिंक, कॅथोड इज मेड फ्रॉम पेस्ट ऑफ मर्क्युरी अँड कार्बन. आणि जो इलेक्ट्रोलाइट आहे इट्स अ स्ट्रॉंग अल्कलाइन इलेक्ट्रोलाइट, म्हणजे बेसिक वापरायचं आहे. आयदर तुम्ही त्यांनी सांगितलेलं इलेक्ट्रोलाइट आहे KOH अलॉंग विथ झिंक ऑक्साईड, असं पण इथे यूज केलं. आता कधी कधी काय होतं की हे जे मर्क्युरी आहे हे मर्क्युरी सोबत कंबाईन होतं झिंक, दोघांचं कॉम्बिनेशन होतं. तर झिंक आणि मर्क्युरीच्या कॉम्बिनेशनला आपण बोलतो झिंक अमलगम, दॅट इज ऑल्सो ॲक्ट्स ॲज अ ॲनोड. ठीक आहे. सो दोघं सेलमध्ये ॲनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे, त्यांचं पोटेन्शियल किती आहे ते तुम्हाला विचारलं जाणार आहे. जसं की मर्क्युरी सेलचं पोटेन्शियल आहे 1.35 व्होल्ट. जेवढा मी फॅक्ट बेस्ड डेटा तुम्हाला दिलाय ना, तोच CET पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्यापैकी जास्त महत्त्वाचा असेल. ओके. याच्या पुढे आपण जाऊया, आता डिस्कशन करूया H2O2 फ्युएल सेल. बघा H2O2 फ्युएल सेलमध्ये या साईडने लेफ्ट साईडने आपण प्युअर हायड्रोजन पास करत असतो. ओके. राईट साईडने आपण ऑक्सिजन पास करतोय. इथे पोरस मटेरियल तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. हे पोरस मटेरियल आहे, त्यांना मायक्रो होल्स असतात. सो याच्यामध्ये तो ॲनोड जो आहे ना, हे पोरस मटेरियल म्हणजे ॲनोड. ॲनोड इज अ पोरस कार्बन विथ प्लॅटिनम आणि कॅथोड सुद्धा सेम आहे, पोरस कार्बन विथ प्लॅटिनम. ॲनोड आणि कॅथोड दोघांचे सेम आहेत, लक्षात घ्या. बोथ आर मेड ऑफ पोरस कार्बन विथ प्लॅटिनम, दोघांचं मटेरियल सेम आहे. H2O2 फ्युएल सेलचं पोटेन्शियल तुम्हाला विचारलं जाऊ शकते, जे आहे 1.23 व्होल्ट. कुठलं इलेक्ट्रोलाइट आपल्याला वापरायचं असतं? देर इज अ यूज ऑफ, हे जे इलेक्ट्रोलाइट आहे ना इथलं आतमधलं, देर इज अ यूज ऑफ इलेक्ट्रोलाइट दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा बेसिक म्हणू शकतोय. आता याच्यामध्ये मी तुम्हाला मागे सांगितलं की लीड स्टोरेज सेलचं तुम्हाला शक्यतो रिॲक्शन नाही विचारणार, ड्राय सेलचे रिॲक्शन विचारणार नाहीये. पण मग याचे रिॲक्शन का दाखवले बघा. रिॲक्शन कुठल्या येऊ शकतात सीडला, त्याचं पण एक लॉजिक असतं. लीड स्टोरेज सेलच्या बाबतीत जर बघितलं तर भरपूर मोठ्या मोठ्या रिॲक्शन्स त्यामध्ये विचारलं जाणार नाहीये. पण H2O2 फ्युएल सेलच्या रिॲक्शन ह्या खूप छोट्या छोट्या आहेत. जसं की ऑक्सिडेशन या साईडला होते. ऑक्सिडेशन काय होते बघा. Hydrogen gas combines with basic medium that is OH. There is a formation of water by the loss of 4 electron. आणि हे जे काही 4 इलेक्ट्रॉन लॉस झाले तेच होतील गेन. ते गेन कोण करते? ऑक्सिजन. सो ऑक्सिजन प्लस वॉटर बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रॉक्साईड आयन. तर लक्षात घ्या, या 2 रिॲक्शन मी रेकमेंड करतोय की विच ऑफ द फॉलोइंग ऑक्सिडेशन रिॲक्शन टेक्स प्लेस इन H2O2 फ्युएल सेल, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस इन H2O2 फ्युएल सेल. या 2 रिॲक्शन मी तुम्हाला इम्पॉर्टंट मार्क केल्या. H2O2 फ्युएल सेलमध्ये बाकीचं असं काही विशेष विचारण्यासारखं नाही. हा H2O2 फ्युएल सेल तुम्ही कुठे वापरू शकताय, तर पब्लिक जे प्लेसेस असतात जसं की हॉस्पिटल असेल किंवा स्टँड असेल, एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, अशा ठिकाणी H2O2 फ्युएल सेल वापरला जाऊ शकतोय. ओके. पण हा मोस्टली वापरला जातो जे स्पेसशिप असतात ना, स्पेसशिप ॲस्ट्रॉनॉट त्याचा यूज करतात. कारण त्याचा बेनिफिट असा आहे की या H2O2 फ्युएल सेलचं जे वेस्ट प्रोडक्ट असतं ना, वेस्ट प्रोडक्ट, ॲक्च्युली याचं वेस्ट प्रोडक्ट काय माहिती का? याचं वेस्ट प्रोडक्ट आहे वॉटर. त्याला फक्त डिस्टिल करायचं आणि डिस्टिल केल्या केल्या आपण त्याला काय करू शकतोय? ड्रिंक पण करू शकतोय.
सो ॲस्ट्रॉनॉटसाठी हे खूप हेल्पफुल असतं. नेक्स्ट लास्ट पॉईंट आहे, पण खूप महत्त्वाचं आहे, दॅट इज इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. बघा, इलेक्ट्रोकेमिकल सिरीजला तुम्हाला असं रटायचं नाहीये. याच्यावरती वन मिनिट हा. इलेक्ट्रोकेमिकल सेलवरती क्वेश्चन कसे येतात? इलेक्ट्रोकेमिकल सेलवरती मी तुम्हाला एक टॉपिक एक्सप्लेन करून दाखवतो बघा. आता या इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये ना, एकच मिनिट, मी एक डायग्राम इथे ड्रॉ करून घेतो. सपोज इथे काही मी इलेक्ट्रोड शो केले, सपोज काही पण असेल. इथे सपोज ए असेल, बी, सी, डी, ई असे नंबर ऑफ इलेक्ट्रोड्स आहे. आणि या इलेक्ट्रोड्स इथे या इलेक्ट्रोडवरती नेहमी एक प्रोसेस होत असते, जी प्रोसेस नेहमी होत असते रिडक्शन प्रोसेस. आणि रिडक्शन प्रोसेस झाल्यानंतर काहीतरी पोटेन्शियल डेव्हलप होतं, जे पोटेन्शियल इथे मार्क करतो मी. तर इथे सेंटरला पोटेन्शियल असतं 0.0 व्होल्ट, जे असतं एसएचचं, त्यांना हायड्रोजन इलेक्ट्रोड. वरच्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या नेहमी असतात पॉझिटिव्ह आणि डाऊन साईडला सगळ्या व्हॅल्यू असतात निगेटिव्ह. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जे हे आपण इथे डायग्राम दाखवले, तुम्ही चेक करा. इथे सेंटरला ज्या व्हॅल्यूज आहेत, सेंटरच्या व्हॅल्यूज ज्या 0 आहे, इथून वरच्या सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह दिसत आहे, डाऊन साईडला सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह दिसत आहे. याचं ना काहीतरी लॉजिक आहे, त्याचा आपल्याला यूज करून घ्यायचा असतो. सपोज मी इथे मार्क केलंय, याला मार्क केलंय सपोज असं. इथे सपोज मी Pb2+ ला मार्क केलंय. इथे सपोज ॲल्युमिनियमला मार्क केलंय. इथे सपोज मॅग्नेशियमला मार्क केलंय किंवा झिंकला मार्क केलंय. हे वरचं जाऊ दे, हे वरचं काढून टाकू आपण. ओके, समजा मला एक सांगा, माझ्याकडे Pb2+ आहे. सपोज माझ्याकडे Zn2+ आहे. इफ देर इज अ ॲल्युमिनियम 3+ अँड इफ देर इज अ मॅग्नेशियम 2+. मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की कोण कोणाला रिड्यूस करू शकतोय, कोण कोणाला रिड्यूस करू शकतोय, कोण कोणाला ऑक्सिडाइज करू शकतोय. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, विच ऑफ द फॉलोइंग इज वीक रिड्युसिंग एजंट. बघा, क्वेश्चन काय काय तयार होऊ शकतात. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, वीक ऑक्सिडायझिंग एजंट, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, वीक रिड्युसिंग एजंट, हे तुम्हाला शोधता आले पाहिजे. सेकंड थिंग, सपोज मी याला मार्क केला आहे ए, दिस इज बी, दिस इज सी अँड दिस इज डी. तर हा जो सी आहे हा कोणाला रिड्यूस करू शकतो आहे, किंवा जो डी आहे हा कोणाला रिड्यूस करू शकतोय, किंवा व्हाईस वर्सा, हा सी कोणाला ऑक्सिडाइज करू शकतोय किंवा कोणाला ऑक्सिडाइज नाही करू शकत. अशा टाईपचे क्वेश्चन्स यांच्यावरती विचारले जातात. ओके, तर हे सॉल्व्ह कसे करायचे, एकदम सिम्पल ट्रिक मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला समजा त्यांनी असं मार्क केलंय, किंवा ते जाण्याच्या आधी आपण एक फॅक्ट समजून घेऊ. तर बघा, जेवढं पोटेन्शियल डिक्रीज होत चाललंय ना, जितकं पोटेन्शियल डिक्रीज होत चाललंय, जितकं पोटेन्शियल डिक्रीज होणार, तर याचा अर्थ असा आहे, स्ट्रेंथ स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट हे काय होतंय, इन्क्रीज होत चालली आहे. स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट इन्क्रीजेस as reduction potential value decreases, then strength of reducing agent increases. म्हणजे समजा मी विचार केला ॲल्युमिनियमच्या बाबतीत, ॲल्युमिनियमची व्हॅल्यू ऑब्झर्व करा किती आहे. ॲल्युमिनियमची व्हॅल्यू आहे -1.66. त्यानंतर पीबीची व्हॅल्यू चेक करा, पीबीची व्हॅल्यू किती आहे, -1.3. आपण या दोघांचं जर कम्पॅरिझन केलं, तर या केसमध्ये बघा, पीबीचं पोटेन्शियल आहे -1.13, सॉरी -0.13. ॲल्युमिनियमचं पोटेन्शियल आहे -1.66. जितकी व्हॅल्यू कमी असेल तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट झाला. मग हा जर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, पहिला क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, विच ऑफ द फॉलोइंग इज वीक रिड्युसिंग एजंट, हा तुम्हाला ओळखता येणार आहे, वीक रिड्युसिंग एजंट. आता स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट हा इझिली याला काय करू शकतोय, रिड्यूस करू शकतोय. सो ॲल्युमिनियम कॅन रिड्युसेस पीबी, बट ॲल्युमिनियम कॅन नॉट रिड्युसेस मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम कॅन नॉट रिड्युसेस लीड. बघा, ज्या मेटलला तुम्ही स्टडी करताय ना, त्याच्यापेक्षा व्हॅल्यू कमी असली पाहिजे, तर रिड्यूस होणार. ओके, म्हणजे बघा, मला मग सांगायचं असं आहे, समजा मी विचार केलाय कॉपर मेटल आहे, त्याच्यानंतर सिल्वर मेटल आहे, त्याच्यानंतर सपोज ॲल्युमिनियम घेतलंय. तर मला सांगा,
कोण स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. तर तुम्हाला त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या असतात. मला हे सांगा, कॉपरची व्हॅल्यू बघा कुठे आहे, कॉपर, हिअर इज द कॉपर, +34 आहे तो. त्यानंतर सिल्वरची व्हॅल्यू बघा किती दिली, सिल्वरची व्हॅल्यू दिली +0.18, 80 आहे. आणि ॲल्युमिनियमची व्हॅल्यू किती आहे, मायनस. ज्याची सगळ्यात कमी व्हॅल्यू ना, ज्याची सगळ्यात कमी व्हॅल्यू तो काय झाला, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आणि वीक रिड्युसिंग एजंट कोण आहे मग, वीक रिड्युसिंग एजंट आहे ज्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, वीक रिड्युसिंग एजंट, हे ओळखता आलं पाहिजे. आता मला सांगा, हा जर स्ट्रॉंग असेल तर हा सिल्वरला पण रिड्यूस करू शकतोय आणि कॉपरला पण रिड्यूस करू शकतोय. येस ना. चला, हे झालं रिडक्शनच्या बाबतीत. आता याच्या कम्प्लिटली ऑपोजिट बोलायचं असतं ऑक्सिडेशनच्या बाबतीत. ऑक्सिडेशनच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगतोय, ॲज व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, as value of standard reduction potential increases, then strength of oxidizing agent, बघा काय सांगतोय, स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट इन्क्रीजेस, सॉरी, जितकी व्हॅल्यू वाढणार तेवढी ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ सुद्धा वाढणार आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. इथला पार्ट इरेज झाला माझ्याकडून. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल जितकं जास्त असेल तेवढा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक क्वेश्चन देतोय. आता समजा माझ्याकडे ए आहे, बी आहे आणि सी आहे. एचं पोटेन्शियल आहे, सपोज मी मेन्शन केलं आहे 1.67, बीचं पोटेन्शियल आहे 1.23, सीचं पोटेन्शियल आहे 0.34. तर मला सांगा, मी तुम्हाला 4 क्वेश्चन विचारतोय, केअरफुली ऐका. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट? तर करेक्ट कोण असणार आहे, सी. विच ऑफ द फॉलोइंग इज वीक रेड्युसिंग एजंट? तर आन्सर काय असणार आहे, ए. पण जर हाच क्वेश्चन मी विचारला ऑक्सिडायझिंग एजंटच्या बाबतीत, विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, तर हा कोण असणार आहे, ए. आणि वीक ऑक्सिडायझिंग एजंट कोण असणार आहे, सी असणार आहे. हे चारही पॉईंट मी इथे नोट करून देतो तुम्हाला. हा जो सी आहे याचं पोटेन्शियल जास्त आहे. याचं पोटेन्शियल जास्त याचे दोन अर्थ आहे. नंबर 1 की हा एक प्रकारचा स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट आहे. याचं पोटेन्शियल जास्त आहे म्हणजे याचा अर्थ असा पण आहे, हा एक प्रकारचा वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे. एच्या बाबतीत काय सांगतोय, एचं पोटेन्शियल सगळ्यात जास्त आहे. याचा अर्थ पण दोन आहे. नंबर 1 हा एक प्रकारचा वीक रेड्युसिंग एजंट झालाय, अँड नंबर 2 हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर चला, हा आपल्या आजच्या वन शॉटचा हा लास्ट टॉपिक होता. बऱ्यापैकी महत्त्वाचे टॉपिक आपण कव्हर केले. तर अजून एक स्ट्रॉंगली रिकमेंड करतोय, जे मी खूप सुरुवातीला तुम्हाला दाखवलं असेल, जे या चॅप्टरचं ॲनालिसिस मी करून दिलं होतं तुम्हाला. चॅप्टरचं ॲनालिसिसमध्ये सांगितलं होतं, इथे आपण डिस्कस केलं होतं ना, येस, हा टॉपिक. हे समजून घ्या की 2021चा पेपर आपण बघितला तर 8 MCQचा डेटा आपल्याकडे होता, ज्यातले 6 क्वेश्चन होते न्यूमरिकल्सवाले. 2022चा डेटा बघितला तर 15 क्वेश्चन आले, ज्याच्यामध्ये 8 क्वेश्चन न्यूमरिकलचे आहेत. 2023चा खूप मोठा डेटा मिळाला आपल्याला, ज्याच्यामध्ये 54 क्वेश्चन्स आहेत. 54 क्वेश्चन्सपैकी 40 क्वेश्चन्स हे न्यूमरिकल आहे. आता न्यूमरिकल कशावरती येणारा, जे की मी तुम्हाला फॉर्म्युले सांगितले होते, तर एकदा पुन्हा बघा. कुठले कुठले फॉर्म्युले सांगितले होते. नंबर 1 R is equal to rho into L upon A. Number 2 K is equal to L upon RA. नंबर 3 हा तर खूप मोस्ट इम्पॉर्टंट होता, लॅम्डा इज इक्वल टू 1000K अपॉन सी. त्यानंतर सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला होता बी इज इक्वल टू एल अपॉन ए. त्याच्या पुढचा फॉर्म्युला होता बी इज इक्वल टू के इंटू आर. नेक्स्ट फॉर्म्युला आपण इथे मेन्शन केला होता, हा इथला हा फॉर्म्युला, मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. ओके, हा एक फॉर्म्युला आहे. आफ्टर दॅट हे एक एवढं विशेष महत्त्वाचं नाही, पण ठीक आहे, 100% झालं तर याला पण करून टाका. त्याच्यानंतर इक्वेशन होतं, हा एक आहे, E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. नस्ट इक्वेशन इकडचं करा, E0 सेल इज इक्वल, ई सेल इज इक्वल टू, एक मिनिट, ई सेल इज इक्वल टू E0 सेल minus 2.303 RT NF upon NF log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. हा फॉर्म्युला आहे. याला सगळं सॉल्विंग करून झाला तुम्हाला हा पण फॉर्म्युला हेल्पफुल आहे. ओके, सो
त्याच्यानंतर शक्यतो याची विशेष गरज पडणार नाही, पण ठीक आहे, हाय करून ठेवा. डेल्टा G0 इज इक्वल टू मायनस NF E0 सेल. त्याच्या पुढे कुठला फॉर्म्युला नाही आहे. ठीक आहे. सो एवढे फॉर्म्युलेज आहे, यांच्यावरतीच क्वेश्चन विचारले हे शुअर आहे. ठीक आहे. तर आजचं सेशन आपण इथे स्टॉप करूया. तर तुम्हाला जर काही डिस्कशन करायचं असेल, काही सांगायचं असेल, काही बोलायचं असेल, तुम्ही कमेंट्स करून ठेवू शकता. हे व्हिडिओ कसं वाटलं ते पण कमेंट करू शकताय, ज्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं. व्हिडिओला लाईक पण करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत व्हिडिओ पाठवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय.